लोकशाहीचा उत्सव भाग 3 17व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकांची प्रक्रिया चालू आहे। एव्हाना तर पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसऱ्याचं आता उद्या आहे मतदान। त्या निमित्ताने जे असं आपण ठरवलं की लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास करूयात, मुख्यतः राज्यघटना, कायदे आणि प्रशासकीय व्यवस्था या अँगलनी। नेहमीप्रमाणे माझ्या मूळच्या योजनेमध्ये एकच सत्र होतं, अशी एक उत्तुंग महत्त्वाकांक्षा होती, त्याची झाली 2 आणि आता आपण तिसरं तर निश्चय केला की काही असलं तरी हे शेवटचं। आपण आलो होतो प्रादेशिक पक्ष, त्यांची निर्मिती, वाढ, भूमिका आणि मुख्य म्हणजे भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रादेशिक पक्षांचं स्थान। तरी त्याचा आपल्याला जमणारा धावता आढावा घेऊन एक गाभ्याचा सारांशाचा मुद्दा आठवण करून द्यायचा तर आपण भाग 2 यावर पूर्ण केला होता की पक्ष प्रादेशिक आहेत म्हणून काही त्यांचा देशाच्या एकात्मतेला धोका आहे असं मानायचं अजिबात कारण नाही। उलट हे शक्य आहे की जर प्रादेशिक पक्षांकडे केंद्रातली सत्ता आली तर त्यांच्या पण दृष्टिकोनांचा विस्तार होऊन ते राष्ट्रीय भूमिकेतून निर्णय घेऊ शकतात। आपण पाहिलं की जगातल्याच सर्व लोकशाह्यांप्रमाणेच आपली पण लोकशाही उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमधनं जाते आणि सर्वसाधारणपणे पहिला टप्पा एकपक्षीय प्रभुत्वाचा असतो, कारण ते नेशन स्टेट, राष्ट्र राज्य जसं अस्तित्वात येतं ते ज्यांच्या प्रभाव किंवा कामातून येतं त्यामुळे त्यांचा आपोआपच प्रभाव असतो आणि मग त्या देशांमधल्या गल्लीपासून त्यांच्या दिल्लीपर्यंत प्रभुत्व त्या एका पक्षाचं असतं, संघटनेचं असतं। पण काळ पुढे सरकत जातो, मतदार अधिकाधिक प्रगल्भ होत जातो, नव्या नव्या राजकीय संघटना, चळवळी, प्रवाह आकाराला येतात आणि त्यांचं पक्षांमध्ये रूपांतर होतं। तसं कुठल्या तरी टप्प्याला त्या पक्षाच्या स्थानाला आव्हान मिळणं चालू होतंच। आपण आफ्रिकेतली उदाहरणं पाहिली, अमेरिका पाहिलं, ब्रिटन पाहिलं, असं ही सगळी, फ्रान्स, जर्मनी इत्यादी, हे राहीलच चालू। त्यातल्या भारताच्या वैविध्यामुळे आहे की खरं सांगायचं तर इथे पश्चिम युरोपातल्या देशांमध्ये ज्या प्रकारची द्विपक्षीय लोकशाही आहे तशी असण्याची शक्यता खरंच कमी आहे। इथे आपलं राष्ट्र एकात्म आहेच, पण त्याचे बाह्य आविष्कार विविधतेचे आहेत, तर राजकीय व्यवस्थेला आकारही त्यातून येतो। म्हणून प्रादेशिक पक्षांना एक स्थान आहे भारताच्या लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये। प्रादेशिक पक्षांचं म्हणून एक स्थान आहे, ते सामान्य मतदाराच्या पण जास्ती जवळ असू शकतात, कारण ते सामान्य मतदाराशी त्याच्या भाषेत बोलत असतात, म्हणजे ग्रासरूट, तळागाळातला समाज ह्याच्यापर्यंत। तेव्हा भारताचा विचार करता प्रादेशिक पक्ष असणार, बहुविधता असणार आणि यांनी लगेच देशाची एकात्मता धोक्यात येते असं मानायचं यत्किंचितही कारण नाही। उलटा भारताचा प्रवास पाहिला तर तुम्हाला दिसेल एक प्रकारे उलटा आहे। उलट आता तमिळनाडूचं राजकारण ज्या 2 मुख्य पक्षांच्या भोवती फिरतं, यातला एकही राष्ट्रीय पक्ष नाही आहे। द्रविड मुन्नेत्र कळघम आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, दोन्ही मूळचे एकच होते आणि त्यांची पण सगळी सुरुवात आहे 1920च्या सुमाराला। तमिळ भाषिक समाजसुधारक पेरियार रामास्वामी नायकर यांनी जाती व्यवस्थेविरुद्धच आवाज उठवला। तिला आता नंतर ज्या प्रदेशाला नाव तमिळनाडू आहे तिथली ब्राह्मणेतर चळवळ असं तिचं नावच आहे, नॉन ब्राह्मण मूवमेंट, ब्राह्मणेतर चळवळ। आणि वर्ण किंवा जाती व्यवस्थेमधल्या उच्चवर्णीय, विशेषतः ब्राह्मणांनी कसा सर्वांवर अन्याय अत्याचार केला, त्या चळवळीचं नाव आधी सोशल जस्टिस असं होतं तिचं। आणि कितीही नाही म्हणलं तरी जे विष ब्रिटिशांनी पेरलं
ते म्हणजे आर्य नावाचे कुठून तरी बाहेरून आलेले, आणि ज्यांना द्रविड म्हटलं ते मूळचे होते, आणि त्यांना पराभूत करून आर्यांनी हा सगळा देश ताब्यात घेतला आणि त्यांनी वर्णव्यवस्था निर्माण केली. आणि त्यातल्या मूळचे होते ते गोल चेहऱ्याचे, सावळ्या किंवा काळ्या वर्णाचे, राठ केसांचे आणि बसक्या नाकाचे, बारक्या डोळ्याचे होते. आणि हे तथाकथित म्हणे आलेले आक्रमक आर्य हे उंच होते, गोरेपान होते, विशाल भाल प्रदेश, सोनेरी केस, धारदार नाक, सगळं बकवास आहे. पण हे ब्रिटिशांनी निर्माण केलं आपल्या देशाच्या इतिहासाच्या अन्वयार्थात. त्यातनं उत्तर विरुद्ध दक्षिण हा भेद तयार झाला, भारतात करण्यात आला मुद्दाम. आणि खरं म्हणजे DMK चळवळीचा वैचारिक बीज त्यात आहे की द्रविड म्हणजे आम्ही मूळचे आहोत, तुम्ही मुख्यतः उत्तर भारतीय, ते पण हिंदी आणि ज्या संस्कृत उद्भव भाषा, तेव्हा संस्कृत म्हणजे कोणातरी आक्रमकाची, शत्रूची, हे पण ब्रिटिशांनीच पेरलेलं विष, पण त्याला फळं येताना दिसत होती. म्हणून वर्ण आणि नंतर जातीव्यवस्थेतले सुद्धा उच्चवर्णीय म्हणजे सगळे आक्रमक आर्य. एक जरा तुमचं माझं भाग्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पण हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत खोडून काढलेला आहे, मान्य केलेला नाही. जे काही आहे ते सगळे इथलेच मूळचे. फार तर आंबेडकर सांगतात की वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांना शूद्र म्हणण्यात आलं नंतर ते मूळचा राज्यकर्ता वर्ग होता तो, पण सत्ता संघर्षात ते हरले म्हणून समाज आणि राज्यव्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान खाली ढकललं गेलं, ते म्हणजे शूद्र. पण असे काही आर्य म्हणजे आक्रमक वगैरे हे सगळं खोटंच आहे, मुळात खोटंच आहे ते. पण त्या खोट्याला विषाची फळं आलेली आहेत, ती अजूनही चालू आहेत देशामध्ये. त्याचं एक रूप तिकडे दक्षिणेत होतं, ब्रिटिश काळातलं नाव मद्रास राज्य, त्यामध्ये ही सोशल जस्टिस चळवळ उभी राहिली. त्याच चळवळीचं रूपांतर झालं द्रविड कळघम या राजकीय संघटनेमध्ये. तर कळघम ही अस्मिता, द्रविड अस्मितेची, आणि मागणी होती आम्ही भारतीय नाहीच आहोत, तर आमचं द्रविड नाडू, नाडू म्हणजे प्रदेश, हा तमिळ शब्द आहे, दक्षिण भारतीय त्यातला विशेषतः तमिळ शब्द आहे, तर मागणी स्वतंत्र द्रविड नाडूची होती. चळवळ जशी पुढे सरकली आणि 1937च्या पहिल्या निवडणुकांची वेळ आली, त्यावेळेला ह्या पेरियर रामास्वामी नायकर यांचा एक अत्यंत लाडका शिष्य म्हणजे अण्णादुराई, कर्तबगार माणूस, पण त्यांनी भूमिका घेतली निवडणुका लढवू. आधी 1920 म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनंतर झालेल्या निवडणुकात ह्या सोशल जस्टिस पार्टी असं नाव घेऊन लढवल्या होत्या त्यांनी. पण 37च्या वेळी पेरियर रामास्वामी नायकर यांची भूमिका, आपण एक सामाजिक चळवळ आहोत, आपण परिवर्तनासाठी काम करतो, तिकडे पक्ष झाला, निवडणुका सुरू केल्या की ते सगळं गणित निवडणुकांचं म्हणून वेगळं असतं, आपण त्यात पडता कामा नये. पण अण्णादुराई एव्हाना पॉप्युलर झालेले होते आणि त्यांची भूमिका होती की लढवल्या पाहिजेत निवडणुका. तर गुरु आणि शिष्यामध्ये या मुद्द्यावर मतभेद झाले गंभीर. काही काळासाठी त्यांनी तोंड फिरवली, पुढे पुन्हा दिलजमाई झाली त्यांची. पण 1937मध्ये अण्णादुराईंच्या नेतृत्वाखाली आता नाव द्रविड मुन्नेत्र कळघम हे घेतलं, म्हणजे द्रविड अस्मितेसाठीची संघटना असा त्याचा शब्दशः अर्थ होतो, आणि निवडणुका लढवल्या. पण 1937मध्ये काय DMKला यश मिळालं नाही. म्हणजे त्यावेळचा मद्रास राज्य, त्यातला तमिळ भाषिक, आणि हा जो ब्रिटिश प्रेरित विषवल्ली आहे की द्रविड वेगळे म्हणून दक्षिण भारत वेगळा, उत्तर भारत वेगळा, ह्याचा मात्र मद्रासमधल्या मतदारावर त्यावेळी काहीही परिणाम झालेला नाही आहे. बहुमत काँग्रेसलाच मिळालं, स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसचं सरकार बनलं 37मध्ये आणि मुख्यमंत्री झाले चक्रवर्ती राजगोपालाचारी. स्वातंत्र्य जेव्हा मिळालं 47 साली सुद्धा DMKची भूमिका आम्ही भारतीय नाही ही होती. आम्ही नाहीच आहोत भारतीय. पण मद्रासच्या जनतेने त्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाही. पुढे क्रमाक्रमाने थोडी शक्ती वाढत गेली, थोडे नाही म्हटले तरी भाषावार प्रांतरचना. अंतिमतः 1 नोव्हेंबर 56
ही निर्णायक तारीख आहे की या तारखेपासून पुढे भारताचे सर्व भाषावर प्रांत अस्तित्वात आले. 1 नोव्हेंबर 56 या तारखेला मल्याळी भाषिकांचं केरळ राज्य, तेलुगू भाषिकांचं आंध्र तर आधीच 1 ऑक्टोबर 53ला आलेलंच होतं अस्तित्वात, पण कन्नड भाषिकांचं कर्नाटक, तरी नाव कर्नाटक नंतर पडले. 1 नोव्हेंबर 56ला अस्तित्वात येताना म्हैसूर राज्य नाव होतं. असमिया भाषिकांचं आसाम, उडिया भाषिकांचं ओरिसा, महाराष्ट्र सोडून सगळे 1 नोव्हेंबर 56. तसं तमिळ भाषिकांचं पण नाव मद्रास राज्य होतं, हे 1 नोव्हेंबर 56ला आलं सुद्धा अस्तित्वात. आणि DMKला काही विशेष स्थान म्हणजे विधानसभा त्यांना हातात मिळायला वर्ष उजाडलं 1967. तमिळ मतदारांनी मद्रास राज्याची विधानसभा स्पष्ट बहुमत द्रविड मुनेत्र कळघमच्या हातात ठेवलं 1967. त्याला एक अत्यंत महत्त्वाची आपण जे पाहतो त्याला मोलाची असलेली पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे द्रविड मुनेत्र कळघमची मुळातली मागणी आम्ही भारतीय नाही, आमचं राष्ट्र वेगळं आहे आणि भारतापासून वेगळंच व्हायचं आहे, ही अधिकृत मागणी DMKची होती. अण्णादुराई त्या मद्रास राज्यातूनच राज्यसभेवर निवडून आले 1962मध्ये, राज्यसभेतले खासदार. आणि लोकशाहीच्या प्रथा आणि संकेतांनुसार नव्याने निवडून आलेल्या खासदाराची पहिल्या भाषणाची संधी, त्याला इंग्लिश शब्द आहे मेडन स्पीच, ह्याला एक ऐतिहासिक महत्त्व असतं की ते त्याचं पहिलं भाषण, आला निवडून आता त्याचं पहिलं भाषण. 62 साली मद्रास राज्यातून राज्यसभेवर DMKचे निवडून आलेले नेता अण्णादुराई यांचं जे पहिलं म्हणजे मेडन स्पीच आहे, तर आपल्या राज्यसभेत उभं राहून अण्णादुराई म्हणाले होते की मी का आलेलो आहे भारताच्या ह्या सभागृहामध्ये, तर आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत आणि आज ना उद्या ते घेतल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आलो आहे मी. हे त्यांचं राज्यसभेतलं भाषण आहे. पण त्याच अण्णादुराईंनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली द्रविड मुनेत्र कळघमनी पुढच्या 2 वर्षात म्हणजे 1964मध्ये आपली स्वतंत्र राष्ट्राची मागणी सोडून दिली, जाहीर करून सोडून दिली. त्याला पार्श्वभूमी 62च्या युद्धाची आहे. आणि अण्णादुराईंनी भूमिका घेतली की ते होतं ते संकट देशावरचं आहे सगळं, आणि आमचं काम अजूनही आम्ही तमिळ भाषा, तमिळ माणूस, तमिळ संस्कृती हिच्या रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणार आहोत, पण स्वतंत्र होण्याची मागणी सोडून दिली त्यांनी. हे 64 साली जाहीर केलं सार्वजनिकरित्या की सोडून दिली. आणि आम्ही जे काय आम्हाला तमिळ भाषा, संस्कृती, अस्मितेचं रक्षण करायचं आहे ते आम्ही भारत देश, त्याची आधुनिक चौकट म्हणजे राज्यघटना आणि त्याची राजकीय व्यवस्था म्हणजे लोकशाहीच्या, ह्याच्या चौकटीतच आम्ही आमचे हे करू. प्रश्न, पुढच्या निवडणुकीत तमिळ मतदारांनी DMKला बहुमत दिलं, म्हणजे ही राष्ट्रीयत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतरचं आहे पण बहुमत. आणि मद्रास राज्याचं नाव तमिळनाडू त्यानंतर झालं आहे. तेव्हा प्रादेशिक पक्ष प्रादेशिक म्हणून काही लगेच ते देशाच्या एकात्म्याला धोका असं मानायचं कारण नाही. कदाचित त्यांचा प्रवास उलटा होऊ शकतो, उलट आहे. आता ह्या सगळ्याला फक्त छेद जाणारा सुद्धा मुद्दा आहे. आधीचं जेव्हा UPA सरकारं होती, म्हणजे मग आघाड्यांची आहेत ती सरकार, कोणा एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही आहे. आपण पाहिलं मागच्या सत्रात की भारताच्या लोकशाहीने निर्णायकरित्या एकपक्षीय प्रभुत्वाचा कालखंड मात्र संपला, पण म्हणून त्या मूळचा जो एकपक्षीय प्रभुत्व आहे त्याची जागा घेऊ शकेल असा अजून दुसरा आलेला नाही या आकाराला. हा जो मधला काळ म्हणजे आघाड्यांचा कालखंड असतो तिथे. हा एकूण जगाच्या लोकशाही पाहिल्या तरी दिसेल की असतो. भारताने निर्णायकरित्या अशा आघाड्यांच्या लोकशाही या कालखंडात प्रवेश केल्याचं म्हणता येईल 1989. आणि एखादा देश, तोही भारतासारखा महाप्रचंड, त्याची संस्कृती, त्याची राजकीय व्यवस्था, तर अशा फार ठार कट ऑफ डेट्स नसतात, त्याला वॉटर टाईट म्हणतात, अशा नसतात. तेव्हा 67 साली विधानसभांमध्ये आधी उत्तर भारतातल्या 8 विधानसभात काँग्रेसचं स्पष्ट बहुमत तर गेलं, पण म्हणून कोणाला मिळालं असं नाही. त्याच्या 10 वर्षानंतर
केंद्रामध्ये काँग्रेसेतर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं, पण तो काँग्रेसमधलाच एक मोठा गट फुटलेला, अधिक अन्य विरोधी पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन एक बनवली होती राजकीय एंटिटी तयार, म्हणजे जनता पक्ष. आणि लोकांनी त्यांना भरभरून, पण म्हणजे मग 77मध्ये केंद्रातनं पहिल्यांदा काँग्रेसची सत्ता गेली, पुन्हा मिळाली. म्हणजे शेवटी जनता पक्ष हा सुद्धा आता म्हणणं फार वावगं नाही ठरणार की तो आपापल्या पक्षीय संघटना जरी विसर्जित केलेल्या असल्या तरी तो पक्ष हीच एक राजकीय आघाडी होती मुळात. त्यांनी काळाची गरज आणि आव्हान ओळखून एक पक्ष असं लोकांच्या समोर ठेवलं होतं, पण त्याच्यातलं हे स्पष्ट होतं की मूळचे काँग्रेसमधले खासदार जे निवडून आले ते 80-90 मूळचे काँग्रेसमधले होते, जवळजवळ 100 हे मूळचे जनसंघातले होते, मग आणखी काही जे असेल हे समाजवादी विचाराचे होते. आणि यांचं कडबोळं जुळणं शक्य नव्हतं, हे आता नंतर मागे वळून पाहताना आपण म्हणतो. आणि तेव्हा एक प्रकारे जनता पक्ष ही सुद्धा एक प्रकारे आघाडी, पण नाव एक पार्टी होती जनता पक्ष. संपूर्ण देशाचा विचार करता 89 साली हे चित्र दिसतं की आता कोणाच एका पक्षाला नाही स्पष्ट बहुमत, म्हणजे काँग्रेसचं स्थान ढासळत गेलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वार्थाने काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे हे कोणीही अभ्यासक नाकारू नाही शकणार. आता मी सर्वार्थाने राष्ट्रीय म्हणजे काय म्हणतोय, तर त्या पक्षाला राष्ट्रीय म्हणवायला संपूर्ण देशभर त्याचं स्थान पाहिजे. तेव्हा सर्व भौगोलिक प्रदेश हिच्यात बुवा त्या पक्षाचं स्थान आहे. सर्व भाषा, सर्व जाती, सर्व धर्म, सर्व आर्थिक वर्ग, तर म्हणायचा तो राष्ट्रीय पक्ष आहे. स्वतंत्र भारतामध्ये काँग्रेस तर होताच राष्ट्रीय पक्ष, त्या काँग्रेसच्या स्थानाला पर्याय देऊ शकेल असा विचार आणि अशी संघटना. तर भारताच्या राजकारणात असं म्हणता येईल की अशा दोन शक्ती होत्या. तेव्हा एक डावे आणि पक्ष संघटनेच्या भाषेत म्हणायचं तर कम्युनिस्ट, ह्यांच्याकडे एक पूर्ण स्वतंत्र विचारधारा, तिच्यानुसारची संघटना आणि एक अखिल भारतीय स्थान आणि प्रभाव, हे सगळं होतं हे निश्चित आहे. काँग्रेसच्या अखिल भारतीय स्थानाला धक्का देणारा जर कुठला पक्ष संघटना हवा असेल तर तो पण अखिल भारतीय पाहिजे, हे मात्र लोकशाहीतल्या राष्ट्रीय जीवनाची गरज आहे. काँग्रेसला हलवेल असा पर्याय पण राष्ट्रीयच पाहिजे. ती कुवत, विचारधारा आणि संघटना या दोन्ही अर्थाने, एक कम्युनिस्टांकडे म्हणजे रूढार्थाने डावे विचार, आणि दुसरी अर्थातच उजवे राष्ट्रवाद, त्यातलाही ज्यांचा हिंदू राष्ट्रविचार किंवा हिंदुत्व म्हणजे RSS राष्ट्रीय संघ, आधीचं नाव जनता पक्ष, आणि 6 एप्रिल 1980 पासून ज्याचं नाव भारतीय जनता पक्ष. मग आघाड्यांचा कालखंड म्हणजे 1989 चित्र हे तयार झालं की आता कोणालाच नाही, काँग्रेसचं हे स्थान ढासळत गेलं. प्रादेशिक पक्ष जसे वाढत गेले तसं त्या प्रदेशांमधलं काँग्रेसच्या स्थानाला धक्का आहे. प्रादेशिक पक्षांच्या वाढीच्या काळातला पहिला टप्पा तर त्या राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसचा मुख्य विरोधक त्या राज्यातला प्रादेशिक पक्ष होता, आणि एकीकडे काम संघाचं, संघटनेचं, RSSचं, आणि त्याचं राजकीय रूप असलेलं म्हणजे भाजपचं, ह्याचं स्थान वाढत वाढत. पण हा जो आघाड्यांचा कालखंड आहे त्यातलं चित्र खरोखर हे आहे की राष्ट्रीय पक्ष काँग्रेस, भारताच्या खूप भागांच्या मध्ये काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष भाजप, पण अन्य खूप राज्यांच्यामध्ये काँग्रेसचा विरोधी मुख्य पक्ष कुठला तरी प्रादेशिक पक्ष होता. तर तमिळनाडूमध्ये काँग्रेस विरुद्ध DMK होतं, आणि ते काँग्रेसचं ढासळणं किती गेलं तर आता तर राज्याच्या राजकारणात काँग्रेसला जवळजवळ फारसं स्थान नाही आहे. तमिळनाडूचं राजकारण या दोन, DMK आणि अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर DMKचं नेतृत्व आलं MG रामचंद्रन यांच्याकडे. त्यांच्या मृत्यूनंतर DMK फुटला, आणि ज्यांनी स्वतःचं मूळचं नाव चालू ठेवलं DMK, त्यांनी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली जे चालू वर्षातच गेले आता नुकतेच. फुटलेला दुसरा गट, MGR हे स्वतः सिने अभिनेते होते, ग्लॅमरस,
अनेक सिनेमांमध्ये त्यांची हिरोईन म्हणून काम करणारी अभिनेत्री म्हणजे जयललिता. तर त्या दुसऱ्या गटाचं राजकीय नेतृत्व त्या जयललिता यांच्याकडे गेलं. त्या गटाने आपल्याला नाव AIADMK, ऑल इंडिया अण्णा, ते अण्णा म्हणजे अण्णादुराईंवरून अण्णा आहे. आणि तमिळनाडूचं राजकारण हे तिथलं स्थान जवळजवळ संपत गेलं. केरळ 2 आघाड्यांचं राजकारण आहे, एक डावी आघाडी आणि एक काँग्रेसच्या नेतृत्वाखालची. पण स्पष्ट बहुमत मिळवता येण्याची क्षमता असं राज्यनिहाय पाहत गेलं तर काँग्रेसचं स्थान ढासळत गेलं. सगळ्यात त्याचं विदारक उदाहरण उत्तर प्रदेश आहे. कारण भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचं एक सत्य आहे की गंगेचं खोरं हे भारताचं हार्टलँड आहे. ही भूगोलातला पण सिद्धांत आहे, हा हार्टलँड थिअरी. तर गंगेच्या खोऱ्यातल्या घडामोडींचा एक अखिल भारतीय प्रभाव असतो. हे आहे ते एक भूराजकीय जिओपॉलिटिकल सत्य आहे. आणि ज्याला देशावर राज्यकारभार करायचा असेल तर तुमचं गंगेच्या खोऱ्यामध्ये मजबूत स्थान पाहिजे. तर आपल्याला दिसेल की 1980च्या दशकातच उत्तर प्रदेशची सत्ता काँग्रेसच्या हातून गेली. ती गेलीच आहे, आलीच नाही आहे परत. आणि गेली जात राहिली, ते स्थान ढासळत वेळ काय आली आहे तर आता उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये काँग्रेस फार तर फार 4थ्या नंबरवर असला तर. तेव्हा हिंदी बेल्टमध्ये आणि त्यातल्या ह्या गंगेच्या खोऱ्यात एकूण भाजपचं स्थान वाढत गेलं. आणि पुढच्या वर्षांमध्ये आलटून पालटून विधानसभेत भाजपची सत्ता येत राहिली. काही वेळा स्वतःचं स्पष्ट बहुमत आहे तर काही वेळा मग गठबंधन आहे, ते मुख्यतः मायावतींच्या BSP बरोबर आहे. या बहुजन समाज पक्षाचं सुद्धा स्थान बघता बघता वाढत गेलं. तिचे संस्थापक काशीराम, ते पुण्यामध्ये डिफेन्स अकाउंटमध्ये 23 वर्ष सर्व्हिस करत होते. आपलं सामाजिक काम सुरू करताना त्यांनी DS4 या नावाची संघटना स्थापन केली. तिला DS4 म्हणण्याचं कारण होतं दलित शोषित समाज संघर्ष समिती, असं तिचं मूळचं नाव आहे. आणि काशीराम यांचं राजकीय फॉर्म्युलेशन तर होतं की आम्हीच मुळे 80% होतो, तर आम्ही म्हणजे दलित शोषित, तेव्हा आम्हाला उच्चवर्णीय नाहीच पाहिजेत. काशीराम यांनी ही संघटना आणि नंतर तिला रूप दिलं पक्षाचा बहुजन समाज पक्ष. तर मी तर वैयक्तिक भेटलेलो आहे त्यांना त्या काळात, नुसता नाही. एक प्रकारचा मी आनंद पण सांगतोय तुम्हाला की सार्वजनिक जीवनात काशीराम यांची पहिली प्रदीर्घ मुलाखत असं जर शोधायचंच झालं तर ती मी घेतली, हे निघणं शक्य आहे असं मी म्हणतो. मी दावा नाही करतोय, पण एक प्रदीर्घ मुलाखत, त्यावेळचं मराठीतलं साप्ताहिक माणूस. तर काशीराम यांची एक दीर्घ मुलाखत आणि त्याच्यात त्यांनी सगळं मांडलं होतं. माझे काही प्रवास किंवा काही त्यांच्या सभांना पण मी त्यांच्याच बरोबर पण उपस्थित होतो. तर काशीराम यांची उजवा हात असलेली एक विद्यार्थिनी शिष्या म्हणा, ती म्हणजे मायावती. आणि BSPच्या सभा एकेवेळी चालू व्हायच्या तर काशीराम उभे राहायचे. असे गावातली सभा आहे, पारावर उभे राहिले लोक जमलेत, ते तिकडून जाहीर म्हणायचे की हिंदी बेल्टबद्दल बोलायचं तर 4 जाती उच्चवर्णीय मानल्या जातात: ब्राह्मण, भूमिहार, राजपूत आणि ठाकूर. तर काशीराम व्यासपीठ किंवा त्या पारावर उभं राहून म्हणायचे की समोर असलेल्यांच्यामध्ये हे जर कोणी असले ब्राह्मण, भूमिहार, ठाकूर आणि राजपूत, चालते वा म्हणायचे. आणि त्यांचं हे पॉलिटिकल फॉर्म्युलेशन होतं आणि त्यानुसार अभिसरण म्हणजे मोबिलायझेशनचा प्लॅन होता की आम्ही मुळे 80%च आहोत, उच्चवर्णीय नाहीच पाहिजेत आम्हाला, आणि आम्हाला देशाची सत्ताच ताब्यात घेणार होतं मी. तर ते हे सांगून सुरुवात करायचे. BSPची एका काळातली निवडणुकीतली घोषणा होती, तिलक तराजू तलवार, इनको मारो जूते 4, अशी घोषणा होती. तिलक तराजू, तिलक हे कपाळावर ते ब्राह्मणांची खूण मानली जाते म्हणून चैनी, तराजू म्हणजे वैश्य, तलवार म्हणजे क्षत्रिय, हे सगळे इनको मारो जूते 4. त्या उत्तर प्रदेश आणि गंगेच्या खोऱ्यात BSPचं स्थान वाढत गेलं, प्रभाव वाढत गेला. व्हायचे तेव्हा काशीराम यांचं वय होत गेलं, थकत गेले, तसं BSPचं नेतृत्व मायावतींच्या हातात गेलं. उत्तर प्रदेशच्या विधानसभेची एक वेळ खरोखर अशी आहे की मायावतींना स्पष्ट बहुमत दिलं उत्तर प्रदेशच्या मतदारांनी, क्लिअर स्पष्ट बहुमत. 425 सदस्यांच्या सभागृहामध्ये क्लिअर 213पेक्षा जास्ती जागा हाती ठेवल्या आणि मुख्यमंत्री बनल्या मायावती. आता बाकी त्याचे राजकीय अर्थ काही असू द्यात,
एकूण भारत आणि त्याची संस्कृती विचार करता मी म्हणतोय आणि मला असं वाटतं की प्रत्येकानेच ते मान्य करावं की ही पण एक प्रकारची मतपेटीतून होणारी मूक क्रांती आहे आणि फार मोठ्या सामाजिक परिवर्तनाचं ते राजकीय रूप आहे खरं म्हणजे. गांधीजींना सुद्धा त्यांच्या हत्येपूर्वी जेव्हा केव्हा विचारलं गेलं होतं की तुमचं नव्या भारताबद्दलचं स्वप्न काय, तर गांधीजी म्हणाले होते की मला ज्या दिवशी एक चांभार देशाचा पंतप्रधान झालेला दिसेल त्या दिवशी मी सुखाने डोळे मिटीन, हे माझं स्वप्न आहे. आता ज्या दिवशी एक चांभार पंतप्रधान झालेला, ह्या वाक्याचा अर्थ आहे की हा देश ज्या दिवशी जातीपाती विसरलेला असेल आणि त्याच्या कर्तृत्वाकडे पाहून लोक मतदान देतील आणि त्याचा पक्ष संघटना जे तो ह्या देशाचा पंतप्रधान आणि अपने बलबूते पे, असं म्हणत होते गांधीजी. खरंच घडलं उत्तर प्रदेशात. ना इलाज आणि विषय समजावून सांगण्याकरता बोलणं भाग आहे म्हणून सांगता, अन्यथा मला तर ती म्हणण्याच्या वेदनाच आहे म्हणजे जातीच्या परिभाषेच्या. पण मायावती उत्तर प्रदेशच्या राजकारणातल्या जाटव जातीचं नव्हे, ते मुख्यतः लेदरचं काम करणारे, म्हणजे एक प्रकारे चांभार. पण जो उत्तर प्रदेश पुराणमतवादी मानला जातो, जातीपातींमध्ये फुटलेला मानला जातो, जास्त संकुचित मानला, त्यांनी मायावतींच्या हातात स्पष्ट बहुमत ठेवलं. पण दक्षिणेच्या DMK प्रमाणेच या गंगेच्या खोऱ्यातल्या मतदारांनी मायावतींच्या हातात स्पष्ट बहुमत ठेवण्याचा निर्णय केव्हा घेतला, त्याचं नाव आहे जेव्हा BSPची ही जी जातीवाचक भूमिका होती ना, ही सोडून दिली आणि उलटे मायावतींनी स्वीकारलेलं धोरण होतं, त्याचं नाव आहे सोशल इंजिनिअरिंग. ते म्हणजे सर्व जातींना बरोबर घ्यायचं आणि ही जी तिलक तराजू तलवार इनको मारो जूते चार, ही सोडून दिली भूमिका आणि उलटी मांडायची भूमिका आहे की सर्व जातींना बरोबर घ्यायचं आहे, असं देऊन लढवली निवडणूक. त्यामध्ये उत्तर प्रदेशच्या मतदारांनी स्पष्ट बहुमत मायावती आणि त्यांच्या BSP यांच्या ताब्यात ठेवलं. पण उत्तर प्रदेशच्या आणि गंगेच्या खोऱ्यातल्या राजकारणातलं काँग्रेसचं स्थान ढासळत गेलं. आपण पाहतो उत्तर प्रदेश, तर तिथे मुलायम सिंग यांच्या नेतृत्वाखालचा समाजवादी पक्ष, मायावतींच्या नेतृत्वाखालचा BSP आणि अर्थातच भाजप, हे वरचे तीन बनले. त्यांच्यात काय ती संगीत खुर्ची चालेल जरूर. तेव्हा कधी सत्तेत भाजप आहे, नाही आहेत, कधी सत्तेत आधी मुलायम सिंग आणि नंतर त्यांचे सुपुत्र अखिलेश आहे, कधी नाही आहे. मायावतींना कधी मिळालं तर उत्तर प्रदेश आणि नंतर केंद्रात सुद्धा BSP आणि भाजपची युती होती. असं मायावती एकेवेळी आघाडी दोघांची बनली आणि मुख्यमंत्री बनल्या मायावती, पण भाजपचा सपोर्ट मंत्रिमंडळात सामील ह्याच्या सकट. हे उत्तर भारतातलं काँग्रेसचं एक त्याचा निकष असतो मतदानाची टक्केवारी. तर उत्तर प्रदेशातली एकेकाळची 40% किंवा त्याहून जास्त असलेली टक्केवारी घटत आता जवळजवळ 25 वर्ष होत आली आहेत, 20 तर झालीच, की काँग्रेसला 7-7.5%. गंगेच्या खोऱ्यात इन जनरल, विशेषतः उत्तर प्रदेश 7-7.5%. बिहारचं पहा राजकारण तुम्ही, ते आता फारसं काँग्रेसच्या भोवती नाही चालत. फार तर असलेल्या महागठबंधनचा काँग्रेस एक भाग बनू शकतो. पण बिहारच्या राजकारणामध्ये आधी लालू, त्यांचा राष्ट्रीय जनता दल, पुढे त्याच्यापासून फुटून निघाले, जे सोपी गोष्ट नाही राजकीयदृष्ट्या, पण नितीश कुमार आणि त्यांनी जनता दल युनायटेड, आणि मग त्यांच्या त्या जनता दल युनायटेडची भाजपबरोबर युती, अशी आता गेली 20 वर्षापेक्षा जास्ती काळ आहे. 2014च्या निवडणुकीच्या थोडा आधी ती नितीश कुमार यांनी तोडली. सप्टेंबर 2013 भाजपने जाहीर केलं की पुढची निवडणूक आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. त्यावेळी नितीश कुमार यांनी भाजपशी बिहारमधलं सरकार तोडलं. त्यावेळी काँग्रेसनी पाठिंबा दिला, RJDनी पण पाठिंबा, त्यामुळे नितीश कुमार यांचं सरकार टिकलं. पण ही आधी, त्याच्या आधी 17 वर्ष होती युती या दोघांची, भाजप आणि जनता दल युनायटेडची बिहारच्या राजकारणात. 2013च्या सप्टेंबरच्या आधीची 17 वर्ष एकत्र होते आणि काही काळांनी ते पुन्हा एकत्र आले. पण बघता बघता पुन्हा बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेसला फार मोठं आणि विशेष स्थान नाही आहे. प्रश्न लोकशाहीच्या उत्क्रांतीमध्ये मग हा जो काँग्रेसला अखिल भारतीय पर्याय देऊ शकण्याची शक्ती. तर आता 1989मध्ये मी शासकीय अधिकारी म्हणून काम करत होतो, तेव्हा मला प्रशासन निपक्षपणे चालवणं हेच काम आहे.
पण ते राजकीय गोष्टींचा अभ्यास करत आणि सार्वजनिक व्यासपीठावर नसतं बोलायचं, पण चिंतन अभ्यास नाही थांबत. तर मी एवढं कानावर घालतो आहे की 89 सालीच हे घडत असं, ज्या वर्षी मी निवडणुका हाताळल्यासुद्धा, आणि त्या 89 एका वर्षी खरोखरच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुका मी हाताळल्या. होतो असिस्टंट कलेक्टर फलटण, पण ग्रामपंचायतीच्या पण निवडणुका त्या वर्षी झाल्या, नगर परिषदेच्या पण झाल्या, जिल्हा परिषदांच्या पण झाल्या, विधानसभा त्याच्या पुढची म्हणजे 1990 होतं, पण मी ती हाताळताना होतो फलटणला असिस्टंट कलेक्टर, आणि लोकसभेच्या पण झाल्या. ॲक्च्युली राष्ट्रपतींच्या पण झाल्या, शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती झाले ते वर्ष. तर अशा एका त्या वर्षामध्ये हा जो अनुभवाचा प्रशासकीय अँगलनी हे सगळं हाताळणे, मुद्दा मी हा सांगतो आहे की त्या 89 पासूनच मी म्हणणं चालू केलं होतं की भारताच्या लोकशाहीनी आघाड्यांचा कालखंड ह्यामध्ये प्रवेश केला आहे, आणि हा किती काळ टिकेल, तर मी म्हणायचो की एक पिढीभर टिकेल. पिढी म्हणजे सरासरी 25 वर्ष. आणि केव्हा बदलेल, तर काँग्रेसला पर्याय देऊ शकेल अशी अखिल भारतीय शक्ती जे उभी करतील, आणि असा विश्वास मतदारांच्या मनात ज्यांच्याबद्दल होईल, तिथपर्यंत हे चालेल. तर खरंच 25 वर्ष आहेत, करेक्ट. 1989 ते 2014 हा सगळा आघाड्यांचा कालखंड आहे, आणि तो भारताची राजकीय व्यवस्था मुख्यतः त्रिकोणी आहे. त्रिकोणाचा एक कोन काँग्रेस आहे, दुसरा कोन भाजप आहे, तिसरा कोन डावे ते असू द्यात राष्ट्रीय CPM CPI, पण त्यांचं पण स्थान ढासळत गेलं, कमी कमी होत गेलं. 1991 सोव्हिएट रशियाचं पतन, साम्यवादी व्यवस्थेचा आणि धोरणांचा पराभव. चीननी तर त्याच्या जवळजवळ 10 वर्ष आधी साम्यवादी धोरणं सोडलीच होती करत करत. तर त्याचं ढासळणं भारतापर्यंत येऊन मुख्यतः विचारधारेचा पराभव, आणि मग असलेली संघटनात्मक क्षीण होत जाणे. बघता बघता मुख्यतः डावे, पण विशेषतः CPM हे बनून बसले प्रादेशिक शक्ती फार तर, की बंगाल आणि केरळमध्ये त्यांचं स्थान आहे, आणि बाकी भारतात खरोखरच छुटपुट म्हणजे असं एखादा कोणीतरी, आणि तो असला तर त्याच्या बळावर निवडून येतो. त्याचं त्या व्यक्ती, तो नेता, त्याचं जे स्थान आहे तर त्याच्या बळावर तो निवडून येतो. किंवा अनेक प्रादेशिक शक्तींची विचारधारा डावी आहे. DMK सुद्धा जी काय सांगतं त्या सर्व विचारधारेत आर्थिक धोरणं आणि राजकारणाच्या संदर्भात ती डावी, ती मार्क्सवादी आहे. म्हणूनच करुणानिधींनी आपल्या स्वतःच्या मुलाचं नाव स्टॅलिन ठेवलं आहे, ज्याच्याकडे आता DMKचं नेतृत्व आहे, MK स्टॅलिन. ते स्टॅलिन नाव, ते स्टॅलिनवरनं की ते डावी आहे. तेलुगू देसम हा पक्ष अस्तित्वात आला 1982च्या मार्च-एप्रिलच्या सुमाराला. तर एकाच वेळी प्रादेशिक अस्मिता आणि तरी तेलुगू देसमची वैचारिक भूमिका डावी, मुख्यतः मार्क्सवादीच आहे, असं ठिकठिकाणच्याही यांचं दिसून येईल. नितीश कुमार आणि त्यांचा जनता दल युनायटेड, किंवा लालू प्रसाद आणि त्यांचा राष्ट्रीय, आता ही समाजवादी भूमिका आहे, पण ती समाजवादी म्हणजे जिच्यावर मोठा प्रभाव मार्क्सवादी आहे असाच दिसून येईल. तर मग अशा वेळी एक पर्याय राष्ट्रीय देऊ शकण्याची, मुळात जी काँग्रेसला राष्ट्रीय पर्याय देण्याची विचारधारा, त्या विचारधारेनुसार निघणारी धोरणं आणि तशी संघटना, मतदाराच्या मनात विश्वास यावा लागतो. नुसतंच आम्ही यांच्या सरकारला कंटाळलो आहोत म्हणून आता कोणीतरी दुसरा, इससे नाही होगा. का तुमच्या हातात का द्यावा, हा विश्वास लोकांचा संपादन करता आला पाहिजे. तर लोकांचा विश्वास संपादन करता येणं म्हणजे अरे ह्यांच्याकडे कुवत आहे बा, तर ती कुवत म्हणजे निवडून येण्याची कुवत आहे. तर त्याचा अर्थ झाला की जनाधार, मॅन्डेट, बेस की तो आहे, आणि भारताच्या विविध भागांमध्ये आहे. पुरेसे उमेदवार आहेत त्यांच्याकडे, त्यांना त्याचा अनुभव आहे, आणि यांच्या हातात सरकार ठेवलं तर सरकार चालवायला जे कौशल्य लागतं ते आहे. भाजपची वाढ तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थान वाढत गेलं. होताना आधी मुख्यतः हिंदी बेल्टमध्ये, आणि राजस्थान, मध्य प्रदेश आलटून पालटून काँग्रेसची टक्कर, आणि निवडणुकीच्या त्या वेळच्या कलनुसार कधी सरकार काँग्रेसचं तर कधी भाजपचं. गुजरात बनला भाजपचा बालेकिल्ला, तो नरेंद्र मोदींच्या आधी जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्ती काळ गुजरातमध्ये भाजपचंच सरकार, त्यांना हातच लावता येत नव्हता. गुजरातमधली काँग्रेसची संघटना इतकी खिळखिळी आणि दुबळी होत गेली की पुढे पुढे तर राज्याच्या राजकारणात मोदींसमोर उभा करायला काँग्रेसकडे नेताच नव्हता. तोडीस तोड, आणि जो पकी ज्याचा चेहरा आणि ह्याच्या हातात ठेवा
काँग्रेसचं नेतृत्व गेलं गुजरातमधलं शंकरसिंग वाघेला यांच्या हातात. शंकरसिंग वाघेला लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आणि पार 1952मध्ये जनसंघाची स्थापना होताना ते संघाचे प्रचारक होते आणि संघाच्या सिस्टीमनुसार जे सांगितलं जातं की तू आता राजकारणात जायचं, तुझ्यावर जबाबदारी ही, तसं शंकरसिंग वाघेलांना सांगण्यात आलं होतं म्हणून ते जनसंघात होते. 1984मध्ये जो भाजपने सर्वात दारुण पराभव पाहिला आहे, 2च सीटं आली. थोडा अभ्यास असणाऱ्यांना वाटू शकतं की आलेली 2 म्हणजे बहुधा त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी असणार. दोन्ही चूक आहे. वाजपेयी तर हरले होते निवडणूक, अडवाणी संघटना बघत होते म्हणून लढवली नव्हती. आलेली 2 सीट आहेत. 84 इंदिराजींच्या हत्येनंतरची निवडणूक, भाजपकडे 2 सीटं होती लोकसभेत, अख्ख्या लोकसभेत 2 सीटं होती. झालं. कोणती 2 होती? एक, NT रामाराव यांनी त्यावेळी नॉन काँग्रेस नॉन कम्युनिस्ट पक्षांची एक आघाडी, त्याचं नाव राष्ट्रीय आघाडी, नॅशनल फ्रंट, तिचे कन्व्हिनर निमंत्रक NT रामाराव होते. त्यात भाजप होता आणि एक त्याचं जेस्चर म्हणून NT रामाराव यांनी आंध्र प्रदेशमधला हनुमान कोंडा मतदारसंघ भाजप करता सोडला होता. सिम्बॉलिक आहे ते. मतदारसंघावर प्रभुत्व तेलुगू देसमचंच होतं, पण एक सिम्बॉलिक की मैत्री खातर हा एक, आणि तुम्ही द्याल तो उमेदवार तिथनं निवडून आणतो. 1984च्या लोकसभेमध्ये अख्ख्या लोकसभेत भाजपची 2 सीटं म्हणजे एक ह्या हनुमान कोंडा मतदारसंघातला भाजपचा उमेदवार, आणि ते व्यंकय्या नायडू नव्हते त्यावेळी. नाव मी बोलता बोलता विसरते, पण व्यंकय्या नायडू नव्हते एवढं माझ्या लक्षात आहे. दुसरे शंकरसिंग वाघेला होते मेहसाणा मतदारसंघातनं. एवढी 2 सीटं. पण गुजरातमधली काँग्रेसची पक्ष संघटना खिळखिळी होत वेळ काय आली तर मोदींच्या समोर उभं करायला नेताच नाही आहे. आणि आता ते एकूण भाजपतलं अंतर्गत राजकारणातली जी काही फाटाफूट आहे, आधी केशुभाई पटेल विरुद्ध शंकरसिंग वाघेला, म्हणून वाघेलांनी पक्ष सोडला, आपला एक पक्ष स्थापन केला, तो काही काळासाठी चालला. पुढे त्यांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश, आणि गुजरात काँग्रेसचा नेता शंकरसिंग वाघेला. केव्हा तरी ह्याच्या पुढच्या काळामध्ये बहुधा नंतर कधीतरी मोदींच्या समोर उभं राहणारा नेता कदाचित यशवंत सिन्हा असतील, अरुण शौरी असतील, शत्रुघ्न सिन्हा खामोश असेल, आहेत नावं अशी अनेक ह्याच्यातली. पण काँग्रेसचं स्थान ढासळत जाणे तर एका बाजूला प्रादेशिक असोत अथवा राष्ट्रीय पर्याय पुरवता येण्याची कुवत, मग ती मुख्यतः डावे इन जनरल, पण कम्युनिस्ट इन पर्टिक्युलर. तर मी जो त्रिकोण सांगतोय आघाडीच्या राजकारण, तो तिसरा म्हणजे हे डावे आणि प्रादेशिक पक्ष, आणि आघाडीचा कालखंड म्हणजे यातल्या 2 कोणाची बेरीज होईल यावर केंद्रातलं सरकार ठरेल. तर आता काँग्रेस आणि भाजपच एकत्र येतील इतकं अजून आलेलं नाही आहे. आवजाव चालू राहील काय असेल ते, पण असं इतकं की आता सरकार बनवायला काँग्रेस आणि भाजपच एकत्र आले. तर त्याचा अर्थ आहे की मग काँग्रेस अधिक हे तिसऱ्या कोणातले काही किंवा भाजप अधिक तिसऱ्या कोणातले काही, तिथे प्रादेशिक पक्षांना एक राष्ट्रीय स्थान मिळणं चालू होतं. आणि देशाची लोकशाहीची वाटचाल पाहिली तर हा आघाड्यांचा कालखंड खरंच 25 वर्ष चालला. त्यामधल्या 25 वर्षात जे असेल, मला वाटतं काही जणांना जळजळ होते. माझं म्हणणे त्यांची विवेक हरवलेला असतो. एकदम वस्तुनिष्ठ सत्य की अशा ही जी 1989 ते 2014 तळागाळापर्यंत पोचलेलं संघाचं काम, RSSचं काम, जीवनाच्या विविध क्षेत्रांच्या मधल्या संघटना, आणि बघाव्यात त्या क्षेत्रातल्या नंबर 1 की विद्यार्थ्यांची संघटना अभाविप जगातली नंबर 1ची नाव नोंदणी, नाव सदस्य संख्या विचारात घेता सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अभाविप, सर्वात मोठी कामगार संघटना भारतीय मजदूर संघ, म्हणजे ज्याचं रूढ व्यापक नाव संघ परिवार. पण देशात हजारो कामं आहेत, खरंच आहे ही वस्तुस्थिती, गावागावापर्यंत आहे, त्यातून माणसं जोडली जातात. मग दुसऱ्या कोणाला बंदी नव्हती केलेली हे करायला. तेव्हा ती जी पायाभरणी तयार झाली त्याचं राजकीय रूप, त्याचं प्रत्यंतर दिसणं चालू होतं. अन्यथा भाजपला सुद्धा आपल्या वाटचालीमध्ये आधी प्रतिमा भाजपची मुख्यतः उत्तर भारतीय पक्ष, हिंदी भाषिकांचा पक्ष, त्यातसुद्धा उच्चवर्णीयांचा किंवा व्यापारी, फार तर भाजपच्या जनसंघ या रूपात
आणि भाजप आल्यावर पहिला काय काय फायनान्स फंडिंग जे लागतं तर त्याचा मूलाधार मग मानला जायचा व्यापारी वर्ग. तुम्हाला त्याचं एक धोरणातलं रूप दिसेल, ते म्हणजे रिटेल क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला कायम भाजपने स्पष्ट विरोध केला. विरोधात होते तेव्हासुद्धा, तेव्हा विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज होत्या. आलं सरकार भाजपचं, ते आर्थिक सुधारणांच्या बाजूचं आहे, विदेशी गुंतवणुकीचं स्वागत करणार आहे, तरी त्यांनी त्याच्यात एवढ्या एकाच गोष्टीचा अपवाद केला आहे. FDI इन मल्टी ब्रँड रिटेल सेक्टर असं नाव आहे त्याचं. त्याचंसुद्धा मुळात राजकीयपर्यंत कारण पोचतं ती परसेप्शन, ग्रहण, आकलन की भाजपचा कणा मुख्यतः मग व्यापारी वर्ग, वैश्य वर्ग, व्यापारी वर्ग. नाईलाज म्हणून आत्ताची जातीय परिभाषा वापरायची झाली तर OBC हा शब्द येतो, त्याला OBC म्हणूनचा आर्थिक धोरणांमधला सुद्धा विरोध आहे. पण ही जी प्रतिमा आहे ती बघता बघता बदलत, काम वाढवत भाजप बनला की राष्ट्रीय पक्ष. कट्टर शत्रूसुद्धा नाही म्हणू शकता, आणि म्हणले तर त्यांना कोणी विचारणार नाही आहे. कारण मी ज्या अर्थाने काँग्रेस हा मगाशी राष्ट्रीय पक्ष सांगत होतो ते सगळंच्या सगळं आता भाजपने मिळवलेलं आहे. देशभर स्थान आहे, सर्व प्रांतांमध्ये आहे, सर्व भाषांमध्ये आहे, सर्व जातींमध्ये, आर्थिक सर्व वर्गांमध्ये आहे. एक वेळ तर जाता जाता कोणा पण फार म्हटलं तर त्याच्यात एक सामाजिक गंमत आहे. मायावतींचं जेव्हा उत्तर प्रदेशात सरकार आलं तेव्हा सर्वात जास्ती ब्राह्मण आमदार मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर आले होते निवडून, आणि सर्वात जास्ती दलित आणि आदिवासी आमदार भाजपच्या तिकिटावर आले होते निवडून. आपल्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करताना नाईलाज म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात, तर ज्यावेळी भाजपकडे स्पष्ट बहुमत होतं मग त्यावेळचा भाजपचा मुख्यमंत्री, त्यांच्यापुढे राजकीय खूपच उलटसुलट झाल्या, त्याच्यात जायला वेळ पण नाही आपल्यापाशी, पण कल्याण सिंग, तर मग हे जातीय परिभाषेत कल्याण सिंग OBC ठरतात. ही एक लोकशाही राजकारणातली ही अशी मस्त गोची आहे की कुठलाच एक तुम्ही जातीय किंवा वर्गीय सिद्धांत जर फार पक्का मानायला गेलात, बघता बघता कोलमडूनच पडाल. आकलन हे जे रूढार्थानी डाव्यांना आणि त्यातल्या विशेषतः मार्क्सिस्टांना भारतातलं हे जे क्लास कास्ट नातं, वर्ग आणि जाती, हे सुधारलेलंच नाही आहे कधी. मार्क्सवादी विचारधारा वर्ग विग्रहाच्या सिद्धांतावर उभी आहे, पण भारतीय समाजव्यवस्थेचे जे जातीनिहाय रूप आहे आणि तो समूह प्रतिसाद कसा देतो ह्याविषयीचं सगळं मिळून आपला मुद्दा हा चालू आहे की प्रादेशिक पक्ष, आघाड्यांचा कालखंड अशा वेळेला जे आपला विस्तार करतील, बेस वाढवतील आणि समाजाचा विश्वास संपादन करू शकतील, लोक त्यांच्या हातामध्ये ठेवतील, ते 2014 घडलं. त्याचं असलेलं ऐतिहासिक महत्त्व हे आहे की स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने नॉन काँग्रेस पक्ष, आणि ह्याला लोकांनी दिलं स्पष्ट बहुमत 2014. लोकशाही हा प्रवाह आहे, तो चालू राहील आणि आता लोक ठरवतील, काय काळजी करण्याचं कारण नाही. लोक जे ठरवतील, माझं एवढंच म्हणणं आहे की जे ठरवतील लोक, त्याचा 23 मेच्या संध्याकाळी दिलदारपणे स्वीकार करण्या एवढी लोकशाही वृत्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता ते बघूयात आपण 23 मेला, पण जो कौल लोकांचा आहे ह्याला तर मी नाव दिले दॅट्स द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी, की तिथे हिंसाचाराची गरज नाही आहे. म्हणतोय का तुला काय जे सांगायचं आहे ते लोकांना सांग, दुसऱ्याला जे सांगायचं आहे तू सांग, आणि फ्री अँड फेअर खऱ्या भयमुक्त वातावरणात निवडणुका होऊ द्यात, लोक ठरवतील. आणि लोकसुद्धा कसे ठरवतील, मारामाऱ्या गुंडगिरी वगैरे करून नाही ठरवतील. लोक ठरवतील, लोक शांतपणे आपापला जो दिवस ठरला आहे त्याला जाणार आहे. पुणे असेल तर 23 एप्रिलला, आणि तिकडं म्हणणाऱ्यांना काही म्हणू द्यात. माझं हे झालं आहे पहिल्याच भागात सांगून की भारतीय मतदार प्रगल्भ आहे, आणि तो अशा प्रकारच्या हवा, वचनं म्हणा, भूलथापा म्हणा, यांनी कशाने तो एकदम पक्का खमक्या मतदार आहे तो नीट. त्यामुळे त्याला हे माहिती असतं आहे की त्या मतदानाच्या दिवशी एकदा आपण त्या एन्क्लोजरमध्ये गेलो की आपल्यावर कोणाचंही लक्ष नाही आहे. तिथे मी कुठलं मतदान, आपण महिलांच्या बाबतीत हे म्हणून पाहिलं. मी तुम्हाला यावेळच्या निवडणुकीचा अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांना अनेकातला पण एक मोलाच्या घटकाकडे सांगतो आहे, तो म्हणजे मुस्लिम महिलांचं मतदान. की ते घरातले पुरुष सांगतायत त्यानुसार होईल का काय होतं आहे, कारण तलाक पीडित आहेत मुस्लिम महिला, पत्नीत्व म्हणजे पॉलिगमी, ही निकाह हलाल नावाची प्रथा आणि तोंडी तलाक, हिचा मुस्लिम महिलेला टेरर हा शब्द, की तिचा भयंकर धाक असतो कायम, आणि नवरा नावाचा प्राणी कुठल्याही दिवशी खाडकन 3दा तलाक म्हणून हाकलून देऊ शकतो ह्याची असते. हे
सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार सरकारने कायदा आणायचा प्रयत्न केला, तो लोकसभेत मंजूर झाला, पण राज्यसभेत अजूनही बहुमत नाही, त्यामुळे तो आता बारगळला. याचा मतदानाच्या ट्रेंडवर काय परिणाम होईल हा एक अभ्यासाचा विषय, जे पुढे येऊ घातले त्याच्यातला. होईल का नाही. पण भारतीय मतदार स्वतंत्र विचार करतो आणि प्रादेशिक पक्ष हा काही राष्ट्रीय एकात्मतेला धोका मानण्याचं कारण नाही. याला फक्त 2 महत्त्वाची उदाहरणं अपवाद आहेत. ते UPA सरकार असताना आपले जे बांगलादेशाबरोबर प्रलंबित प्रश्न आहेत अनेक, त्यातला एक मोलाचा आहे तिस्ता नदीच्या पाण्याचं वाटप. तर आता त्यावेळचे पंतप्रधान म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद, ह्यांच्या आवश्यकतेआधी डिप्लोमसी, पडद्यामागे, मग एकमत आणि शेवटी शिखर परिषद होते. तर खरंच अशी वेळ आली होती की आता भारत बांगलादेशामधले सगळे प्रश्न मिटून नव्या मैत्रीचं पर्व चालू होईल. तर त्या तिस्ता पाणी वाटपाला विरोध केला ममता बॅनर्जींनी. आपण बाकी अनेक राज्यांचं पाहिलं, तेच बंगालमधली स्थिती आहे की बंगालमध्ये पण स्पष्ट बहुमत काँग्रेसचं, पण ढासळत गेलं ते पहिल्यांदा 1967मध्ये काँग्रेसेतर पण डाव्या आघाडीची मिलीजुली सरकार, आघाडी सरकार आलं. आणखी 10 वर्ष. पण बंगालमधलं CPMचं काम, असतानाचा मूळचा पक्ष CPI, त्याची स्थापना, भारतातली स्थापना 1920 की ज्याच्यामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांचे अनेक सहकारी. पण मॉस्कोमध्ये स्थापना मूळ मानवेंद्रनाथ रॉय यांनीच केली होती, केव्हा तरी 1904-05 वगैरे ह्याच्या सुमाराला, थर्ड इंटरनॅशनलचा भाग म्हणून, पुढे लेनिनच्या नेतृत्वाखालचे. त्या CPIमध्ये 2 तट पडले आणि पक्षच वेगळे झाले 1964मध्ये. कारण 62च्या युद्धात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने भूमिका घेतली होती की हे समाजवादी देश या एका भांडवलशाही बुर्झवा देशावर येतोय, आपण समाजवादी देशाच्या बाजूने. माहीत नसेल तर तुम्हाला धक्का बसेल की 62च्या चीनच्या युद्धाच्या वेळी भारतातल्या कम्युनिस्ट पक्षांनी चीनची बाजू घेतली होती. नो वंडर आजही ते मीडिया, अनेक नेते, त्यांची संशयास्पद वाक्य, आणि मग आता हे भारत तेरे तुकडे हजार, अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, इथं सगळं येतं. ते फार डोकलामबाबतची सुद्धा CPMची भूमिका की भारताने मध्ये पडू नये, भूतान आणि चीन काय ते पाहून घेतील. अरुणाचल आपलं नाही आहे, तिबेट मात्र चीनचं इसवी पूर्व 4थ्या शतकापासूनच आहे. काश्मीर आपला दावा संशयास्पद आहे, हे शिकवणं आहे JNU मधलं. हे सांगतो आहे की JNUतल्या प्राध्यापक, त्यांच्या यूट्यूबवर क्लिप पण आहेत, तर त्या सांगतात की काश्मीर नाहीच आहे भारताचा, कधीच नव्हता. कारण कम्युनिस्टांच्या दृष्टीने भारतच नव्हता कधी, ते फक्त एका भौगोलिक प्रदेशाचं नाव आहे. पण कॉम्रेड डांगे 62 साली सांगत होते की हे चीनचा विस्तारवाद आहे, हा नवा साम्राज्यवाद आहे, याचा समाजवादी विचाराशी काही संबंध नाही आणि आपण यावेळी भारताच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. तर कम्युनिस्ट पक्षाने त्यांनाच काढून टाकलं पक्षातनं, संस्थापकाला. म्हणून 64 साली 2 तट पडले. एकाचं नाव कंटिन्यू झालं CPI, दुसऱ्याने आपल्याला नाव घेतलं CPI मार्क्सिस्ट M, त्याचं बोली पडून गेलं नाव CPM. मग आणि पुन्हा इतिहासाच्या प्रवाहातलं म्हणलं तर एक आश्चर्य, म्हणलं तर खेद, किंवा जे म्हणायचं ते म्हणा, पण एक वस्तुनिष्ठ सत्य आहे की हा CPI म्हणजे 62च्या युद्धाच्या वेळी भारताची बाजू घेतली पाहिजे म्हणणारा गट दुबळा होत गेला आणि उलटी ताकद वाढत गेली CPMची. ती इथपर्यंत की केरळची आघाडी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा मुख्य घटक पक्ष CPM, आणि बंगालमध्ये तर आधी आघाडी सरकार स्वरूपात आले 67 साली. पक्षाचा विस्तार आणि बेस वाढवायला 10 वर्ष लागले असतील. 77मध्ये पहिल्यांदा CPMला स्पष्ट बहुमत आहे बंगालमध्ये विधानसभेत. तरी त्यांनी डाव्यांची आघाडी चालू ठेवली, पण बंगालच्या विधानसभेत CPMला स्पष्ट बहुमत होतं. ते CPMचे मुख्यमंत्री झाले ज्योती बसू. ते जगाच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ राहिलेले मुख्यमंत्री ठरले, 34 वर्ष पुढचे तेच मुख्यमंत्री होते 2011 पर्यंत.
थोडे आधी 2011च्या थोडा आधी, 34 पूर्ण होत नाहीत, 34 वर्ष CPMची सत्ता होती. ज्योती बसू 32 वर्ष ठरतात. बंगालचे 32 वर्ष मुख्यमंत्री, प्रतिमा स्वच्छ, माणूस राहणारा साधा, पत्नी प्राथमिक शिक्षिका, नवरा 30 वर्ष मुख्यमंत्री आहे बंगालचा, पण पत्नी प्राथमिक. हे पक्षाकडनं पण 1 रुपया पण घेत नाही आणि मुख्यमंत्री नात्याने मानधन पण नाही. पत्नीच्या पगारावर वैयक्तिक संसार चालत होता. त्यांच्या मुलांनी काही पुढे केल्याचं बोललं जातं त्याच्यात, पण स्वतः ज्योती बसूंची प्रतिमा सत्तेत 3-3 दशकं काढली तरी स्वच्छ प्रतिमा होती. पण एका टप्प्याला ते पाय उतार झाले. त्यांच्या जागी बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री झाले. पुढची निवडणूक 2011 ममता बॅनर्जींनी केला पराभव CPMचा. आता या ममता बॅनर्जी मूळच्या काँग्रेसमधल्या, मग आक्रमक कार्यकर्त्या, पण जे काही काँग्रेस संघटनेशी दुरावा तयार झाला त्यातनं त्या बाहेर पडल्या. पण बघता बघता बंगालवरचं त्यांचं पुन्हा हे वस्तुनिष्ठ सत्य आहे आणि गमजा नाहीत त्या, साधी गोष्ट नाही आहे. एकतर कम्युनिस्टांचं सगळं राजकारण हिंसक होतंच बंगालमधलं सुद्धा, त्याला पुरून उरणे आणि असलेल्या 34 वर्ष असलेल्या सत्तेला धक्का देऊन, पण मग पक्षाचं तेवढं स्थान ते तृणमूल काँग्रेस, तर त्या 2011 आधी निवडून आल्या आणि 2016मध्ये लोकांचा दुसऱ्यांदासुद्धा कौल घेतला आणि आपण ते मागच्या वेळी पाहिलं की त्यामुळे मग एक प्रकारे देशाच्या नेतृत्वावर आपला दावा सांगण्याचा का विना त्यांना एक राजकीय अधिकार आपोआपच त्यांच्याकडे चालत येतो. पण ममता बॅनर्जींनी UPA सरकारच्या काळात राज्यातलं सरकार त्यांचं म्हणजे तृणमूलचं असताना हा तिस्ता पाणी वाटपाचा करार होऊ दिला नाही. कारण त्या मांडत होत्या तो व्ह्यू प्रादेशिक होता आणि भारताला बांगलादेशाशी संबंधाचा विचार करताना घेण्याचा निर्णय राष्ट्रीय दृष्टिकोनातून घ्यायचा होता. पण ममता बॅनर्जींचं राजकीय स्थान बंगालमधलं तेवढं पण पुरेसं बळकट होतं आणि त्या UPAमध्ये पण होत्या, त्यांचा तृणमूल काँग्रेस, त्यांनी होऊ नाही दिलं. ही देशाच्या हिताची नाही गोष्ट. म्हणजे तिथे प्रादेशिक पक्षाची भूमिका राष्ट्रीय हिताला आडवी जाते. आणि दक्षिणेच्या राजकारणात तमिळनाडूमध्ये DMK AIADMK दोघंही, हे श्रीलंकेमध्ये जो मुळामध्ये 1948 नंतर पण जास्ती संघर्षाला प्रारंभ 1980च्या दशकात, श्रीलंकेतले तमिळ विरुद्ध सिंहली, यामध्ये एकूण भारताला इन जनरल पण विशेषतः तमिळनाडूला श्रीलंकेतल्या तमिळ भाषिकांबद्दल एक मानसिक आणि सांस्कृतिक पातळीला सहानुभूती वाटणं अगदी साहजिक शक्य आहे. पण त्यापायी मग UPA सरकार असताना युनायटेड नेशन्समध्ये हा श्रीलंका सरकारला काही एक आदेश द्यायचा आहे की तुम्ही श्रीलंकेतल्या तमिळांवर जे अन्याय अत्याचार जे केले, जर LTTE चिरडून झाली होती, LTTEचा नेता विष्णू प्रभाकरन मारून झाला होता आणि त्याच्या लहान मुलालासुद्धा श्रीलंकेच्या सैनिकांनी, तो काही तो शत्रू नाही, तो रडतोय, हात वर करतोय, त्याला पॉईंट ब्लँक रेंजवरून अशी गोळ्या घालून मारते, त्याचं फुटेज आहे त्याचं. आणि श्रीलंकेतल्या तमिळींवर अन्याय अत्याचार करते असं एकूण जगभर पसरून युनायटेड नेशन्समध्ये श्रीलंकेविरुद्ध ठराव आणण्याचं झालं काम. त्यामध्ये भारताला अधिकृत भूमिका घ्यायची होती. ॲब्स्टेन म्हणतात की आम्ही याच्या बाबतीतल्या मतदानात मध्ये नाही पडणार. ॲब्स्टेन का? एक म्हणजे श्रीलंका भारत मैत्री आहे, तिला बाधा येईल असं काही आम्ही करणार नाही. आणि दुसरं म्हणजे श्रीलंकेला काही सांगायचं असेल तर ते बायलॅटरल उभयपक्षी आम्ही सांगू, आम्ही युनायटेड नेशन्समध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध बाजू घेणार नाही. पण DMK UPAचा घटक पक्ष होता, शिवाय जयललिता यांच्या AIADMKचंही प्रेशर होतं आणि सरकार आघाडींच्या असल्यामुळे हे जे हितसंबंधांना ॲडजस्ट करावं लागतं, त्याच्याकरता हे घडलं की युनायटेड नेशन्समधल्या श्रीलंकेच्या विरुद्धच्या ठरावामध्ये भारताने श्रीलंकेच्या विरुद्ध केलं मतदान. आणि मग श्रीलंकेने भारताला निरोप पाठवला की ठीक आहे, पुढच्या वेळी युनायटेड नेशन्समध्ये काश्मीरबाबत ठरवेल तेव्हा आम्ही बघतो. आंतरराष्ट्रीय राजकारण असंच चालतं. तेव्हा प्रादेशिक पक्ष मुख्यतः भारताच्या एकात्मतेला धोका तर नाहीतच, पण काही अपवाद येतात, त्याच्यातला हा आहे. कलम 324 खाली असतो मुख्य निवडणूक आयुक्त. आणि आपण पहिल्या सत्रात पाहून झालं की असे पहिले सुकुमार सेन, आणि त्यांनी सर्व अजब शांतपणाने पडद्यामागनं, पण ही जी लोकशाहीची पायाभरणी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांनी केलं.
पण 1990 मध्ये TN शेषन यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होईपर्यंत सामान्य जनतेच्या पातळीला काही कल्पनाच नव्हती काय की असा काही असतो. पण शेषन यांनी घटना, कायदे आणि नियमांच्या चौकटीत जो चाबूक काढला तर आता यद्दू भी क्या याद करेगा. तेव्हा त्यांनी मतदार ओळखपत्रांचं काम हाती घेतलं. मी त्यावेळी रायगडचा कलेक्टर होतो आणि कलेक्टर या नात्याने काम करतानाही माझी भूमिका होती की आपण भारताची लोकशाही समृद्ध करायला हे खारीचा वाटा आहे हा, की रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला योग्य चुकीचं नसलेलं, फोटो ज्याचा आहे त्याचंच नाव आहे, नाव ज्याचं आहे त्याचाच फोटो आहे आणि ओळखपत्रावर पती किंवा पत्नी म्हणून उल्लेख जो खरंच पती किंवा पत्नी आहे त्याचाच आहे, वस्तुस्थिती काही असू द्यात. तर तुला व्हायचं असेल कलेक्टर तर तुझी जबाबदारी आहे. पण मी मानलं की हे भारताची लोकशाही समृद्ध करणारं काम आहे. शेषन आणि त्यावेळचं सरकार यांच्यामध्ये भांडणं चालू झाली एका टप्प्यानंतर आणि त्यामध्ये अनेक निर्णय असे आहेत की जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. शेषन यांच्या निर्णयांना आव्हान देण्यात आलं, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि पुढच्या स्लाईडवर आपण पाहू की त्या एका टप्प्यापर्यंत सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय शेषन यांच्या बाजूचे झालेत. तेव्हा त्यांनी जेव्हा मतदार ओळखपत्रचं काम हाती घेतलं त्याला आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आणि सुप्रीम कोर्टाने सर्व सुनावणी करून निकाल दिला की मुख्य निवडणूक आयुक्ताच्या घटनात्मक अधिकारांच्या कक्षेत राहून हा निर्णय आणि तो घ्यायचा अधिकार त्यांना आहे, तेव्हा निवडणूक ओळखपत्र असायला पाहिजेत. मुख्यतः याबाबतीत सुप्रीम कोर्टासमोर आपली बाजू मांडताना शेषन यांनी बोट ठेवलं होतं की कलम 324 मध्ये नुसताच निवडणूक आयोग असेल आणि त्याचा मुख्य निवडणूक आयुक्त असेल आणि निवडणुका घेणे त्याची जबाबदारी आहे हे शब्द नाही आहेत. फ्री अँड फेअर हे शब्द आहेत की त्याची जबाबदारी खऱ्या मुक्त वातावरणात आणि न्याय्य पद्धतीने. तेव्हा शेषन यांनी सुप्रीम कोर्टासमोर जे मांडलं म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने की भारताची लोकशाही प्रक्रिया आणि निवडणूक अधिक मुक्त आणि न्याय्य होण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. म्हणजे बोगस वोटिंग होणार नाही इत्यादी. म्हणून ओळखपत्र सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने दिला होता निकाल. हे जे कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स आहेत निवडणूक प्रक्रियेबाबत, शेषन यांनी त्याची एवढी कठोर अंमलबजावणी चालू केली की त्याचा पक्षांना किंवा आता मसल पॉवर, संपत्तीची प्रचंड उधळण, 2 नंबरचा वापर ह्याला वचकत बसला. संपला अजिबात नाही आहे, कारण राजकीय व्यवस्था तिची 2 नंबरच्या पैशाची ताकद, राजकारण 2 नंबरच्या पैशावरच चालतं, एकदम असलेलं स्वच्छ सत्य आहे. पण शेषन यांनी वचक निर्माण केला. उदाहरणार्थ पक्षांनी आपले हिशोब निवडणूक आयोगाला दिले पाहिजेत अशी आधी कुठे काही व्यवस्थाच नव्हती. जेवढं नीट खोल जाल तेवढं तुम्हाला एक गोष्ट आश्चर्याची लक्षात येईल, आपल्या राज्यघटनेत कुठेही पक्षांचा उल्लेख नाही. राज्यघटनेत पक्ष, पार्टी ह्याच्या बाबतीत एकही कलम नाही आहे. भारताने स्वीकारली संसदीय लोकशाही ती आहे, पण पक्ष, कारण बहुपक्षीय संसदीय लोकशाही असेल तर ती पक्षांच्या आधारावर चालणार. पण पक्ष ह्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज नाहीच आहेत, संवैधानिक नाहीच आहेत. RPAमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधित्वाचा कायदा त्याच्यात पक्ष, संघटना ह्याच्या बाबतीत काही म्हणण्यात आलेलं नाही. म्हणून पुढे वेगळी नियमावली तयार करण्यात आली की मग पक्ष, त्यांची चिन्ह, त्यांची नोंदणी म्हणजे नोंदणीकृत पक्ष, नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता तर तिचे काही ठरलेले निकष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता तिचे काय, हे सगळं नंतरच्या काळात नियमांच्या आधारावर करण्यात आलं. या सगळ्यामध्ये पक्षांना तुमचं संघटना चालवायला आणि नंतर निवडणुका लढवायला पैसे कुठून येतात, त्याचे काही हिशोब आहेत का, आणि पक्षांचे हिशोब ऑडिट झाले पाहिजेत, ते पारदर्शक असायला पाहिजेत आणि जनतेलाही उपलब्ध असायला पाहिजेत. एवढंच नाही तर तिच्यावर चेक्स अँड प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस तर वचक म्हणजे CAG भारताच्या सार्वजनिक क्षेत्राचं ऑडिट करतो तशी पक्षांचं ऑडिट करायला एक यंत्रणा असायला पाहिजे. हा मुद्दा गेली 40 वर्ष चालू आहे, पण अशी काही व्यवस्थाच नाही. त्यामुळे तर इन्कम टॅक्सच्या कायद्याचं कलम असतं आहे 11, ज्यानुसार प्रत्येक व्यक्तीने
आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे असतात, ITR. कायदा म्हणतो की इन्कम टॅक्स 0 जरी पडणार असला तरी ITR भरायला पाहिजे. कोणी नाही भरायचा तर इन्कमच नील असेल, 0 आहे, त्यांनी नाही भरला तरी चालेल. आणि कायद्यामध्ये जिथे व्यक्ती हा उल्लेख आहे तर ती व्यक्ती म्हणजे नुसता शारीरिक माणूस नाही आहे, लीगल पर्सन. किंवा जशी कॉर्पोरेट कंपनी ही एक कायदेशीर व्यक्ती आहे, मग तसे राजकीय पक्ष ही सुद्धा एक कायदेशीर व्यक्ती आहे. ते त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरतच नव्हते कधी. तर त्यावर ह्या कलम 11 खाली अरुण शौरींचे वडील HD शौरी, मोठे सामाजिक कार्यकर्ते, त्यांची एक NGO कॉमन कॉज नावाची होती, तिने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे पक्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीत आणि त्याबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही कारवाईसुद्धा करत नाही. म्हणजे सामान्य नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याचे अधिकार केव्हा आहेत तर जिथे दिसून येईल की विधिमंडळ किंवा कार्यकारी मंडळ त्यांचं घटनात्मक कर्तव्य जेव्हा करत नाही असं दिसून येईल, तेव्हा कोणाही व्यक्तीला दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे कार्यकारी मंडळ आहे, त्याचा कायदा आहे, ते आपलं काम करत नाही आहे. पक्षांनी पण कधी ITR दिले नाहीत, पण त्यांनी दिले नाहीत म्हणून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी कधी त्यांना नोटिसा पाठवलेल्या नाहीत आधीच्या 40 वर्षात. हे 1992-93ला घडत होतं हे. पण म्हणजे त्यामुळे 52 साली निवडणुका चालू झाल्या तेव्हापासून आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी कधीही नोटीस पण दिलेली नाही आहे. तर सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतली आणि नोटीस काढली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ जोक केला. ते म्हणजे त्यांनी या याचिकेला पहिलं सुप्रीम कोर्टाला दिलेलं उत्तर आहे, केव्हा आम्ही गेली 40 वर्ष आम्ही एकाही पक्षाला नोटीस काढलेली नाही आहे, कारण कलम 11 नुसार इन्कमच 0 असेल, नील, तर नोटीस काढण्याची गरज नाही. सर्व राजकीय पक्षांचं आधीची 40 वर्ष इन्कम 0. सर्व राजकीय पक्ष दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यांना रोजगार हमी योजनेवर काम द्यायला पाहिजे, फूड फॉर वर्कसाठी द्यायला पाहिजे. पण पहिल्यांदा खरंच इन्कम टॅक्सने उत्तर दिलं होतं की जर नील असेल इन्कम तर रिटर्न्स देण्याचे हे नाही आहे, अशा गृहीतावर आम्ही नोटिसा नाही. सुप्रीम कोर्टाने डोळे वटारले, नोटिसा काढणं चालू झालं. हे घडवून आणलं शेषन यांच्या निवडणूक आयुक्ताच्या काळामध्ये. आता कुठेतरी पक्षांना आपले हिशोब ठेवावे लागतात. तरी सुप्रीम कोर्टाने गंमत केलीच ते करताना. ते म्हणजे पक्षांनी आता हिशोब ठेवणं आवश्यक आहे. मिळालेल्या सर्व देणग्या तर ते त्याच्या हिशोबात पाहिजे. पण हा निकाल देताना सांगितलं की 20,000 रुपयांपेक्षा ज्या जास्ती देणग्या आहेत त्याची नोंद पाहिजे. पक्षांना पुढच्या सर्व देणग्या 19,999 रुपये 95 पैसे. बाटाचे शूज हा कुठून काढला, मला इट बीट्स मी हे सांगतो की हा कुठून काढला 20,000 आकडा. आताच्या गेल्या 4 वर्षातल्या मोदी सरकारने तो 2,000वर आणला आहे. पण करताना तो मूळचे होताना 20,000 कुठून काढला. पक्ष ह्या सार्वजनिक संस्था आहेत, त्या लोकांना उत्तरदायी आहेत. त्यांचा कारभारही पक्षांतर्गत पण लोकशाही पाहिजेच आणि तो लोकांना उत्तरदायी कारभार पाहिजे. पण गेल्या काही वर्षात घडलेली अशी आणखी एक विचित्र विनोदी गोष्ट आहे, ती म्हणजे देशाच्या माहिती आयोगाने, इन्फॉर्मेशन कमिशन CIC सेंट्रल आहे, त्यांनी निकाल दिला की पक्ष पण माहितीच्या कायद्याला बांधिलेत, राईट टू इन्फॉर्मेशन बांधिलेत. तर पक्षांकडे कोणाही नागरिकांनी जर मागणी केली मला अमुक माहिती पाहिजे तर ती त्यांनी दिली पाहिजे. सगळ्यांना मिळून धसका होता, सगळ्या पक्षांना. म्हणून बघता बघता संसदेत एकमताने घटना दुरुस्ती मान्य झाली, एकमताने. आणि सगळेच्या सगळे पक्ष माहितीच्या अधिकाराच्या कक्षेतून वगळण्यात आले. खरं लोकशाहीचा विचार करता योग्य नाही. खरं म्हणजे पक्षांनी म्हणायला पाहिजे की आम्ही आनंदाने माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आहोत, कारण आम्ही लोकांना उत्तरदायी आहोत आणि हे आमचे हिशोब.
पण आजचं राजकीय सत्य ते नाही, ते पक्षनिरपेक्षपणे आहे, ते सत्य नाही. हा जो लोकप्रतिनिधित्वाचा कायद्याचा कलम 77, त्यामध्ये उमेदवाराला खर्चाची मर्यादा आखून दिलेली आहे आणि निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक उमेदवारांनी निवडणूक झाल्या निकालापासूनच्या 6 महिन्याच्या आत आपला खर्चाचं स्टेटमेंट निवडणूक आयोगाला द्यायचं असतं. ते जर दिलं नाही तर 6 वर्षासाठी निवडणूक प्रक्रियेतून बाद करता येतं. 1969 पर्यंत कंपनी कायद्यामध्ये कंपन्यांना राजकीय पक्षांना देणगी द्यायला कायदेशीर परवानगी होती. त्यामुळे ते देऊ शकत होते आणि ते ऑडिटमध्ये दिसायचं, बुक्स ऑफ अकाउंटमध्येही दिसायचं, हँकी पँकी काळा पैसा नाही. आणि 1969 पर्यंत ह्या सेक्शन 77 मधली मर्यादा ॲब्सोल्यूट होती. ॲब्सोल्यूट म्हणजे कुठलाही खर्च कोणीही केलेला, मी नाही केला, माझ्या मित्रांनी केला, फेसबुकने केला, मार्क झकरबर्गनी झक मारली, तरी ते मोजला जायचा खर्च, तो की तुझ्या निवडणुकीत तो मोजला जाणार. सेक्शन 77. तर 1969 मध्ये इंदिराजींनी एकावेळी या 2 गोष्टी केल्या. कंपनी कायद्यात बदल केला आणि कंपन्यांना राजकीय पक्षांना देणगी देण्यापासून बंदी घालण्यात आली की आता देणगी द्यायचीच नाही. तो काहीसा पक्षांतर्गत राजकारणाचा खरं म्हणजे परिणाम होता. इंदिराजी झाल्या खऱ्या पंतप्रधान, पण काँग्रेसच्या संघटनेवर आधीच्या पिढीची बुजुर्ग ह्यांची पकड होती. तमिळनाडूचे के कामराज, कर्नाटकचे निजलिंगप्पा, आंध्र प्रदेशचे संजीव रेड्डी, महाराष्ट्रातले स का पाटील आणि गुजरातमधले मोरारजीभाई देसाई ह्यांची पक्ष संघटनेवर पकड होती. आणि शेवटी पक्षासाठी जो पैसा आणू शकतो त्याच्याकडे नेतृत्व येतं, हे एक लोकशाही जीवनाचं सत्य आहे. तर काँग्रेसच्या तिजोरीवर या बुजुर्गांची पकड होती आणि त्यातसुद्धा विशेषतः मुंबईकर असल्यामुळे स का पाटील यांचे भारतातल्या सर्व कॉर्पोरेट सेक्टरची मुख्यालय मुंबईत आहेत, त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध. त्यामुळे पक्षासाठी पैसा उभा करायचा आहे तर तो स का पाटील सहजपणाने उद्योगपतींच्या बरोबरच्या संपर्कामुळे त्याही वेळी करू शकायचे. अशा वेळी ह्यांना मग कसे दुबळे करा. तर इंदिराजींनी न रहे बास न बजे बासुरी, खा अडकन त्यांनी बंदीच कायदाच बदलून टाकला की कंपन्यांना आता परवानगीच नाही, बेकायदेशीर आहे. तर मग कॉर्पोरेट सेक्टरच्या पक्षांना देणग्या काय थांबल्या का? याचं उत्तर अजिबात नाही थांबल्या. आधी ज्या व्हाईट होत्या त्या ब्लॅक झाल्या. खोकी पेटी तेवढीच दाखल झाल्या, पण आधी कायद्यानुसार परवानगी असल्यामुळे निदान हिशोबात दिसायचं म्हणजे तो व्हाईट मनी होता, आता ब्लॅक मनी. पुन्हा पुढच्या काळामध्ये बदलला आहे आता कायदा, पण तो बदलताना दरम्यान हे 77 लोकप्रतिनिधित्वाचा कायदा कलम 77 इंदिराजींनी 1969 मध्ये या कायद्यात बदल केला. तिथपर्यंतचं मूळचं विधान होतं कुठलाही खर्च सर्व धरून, पण खर्चाचीही आखलेली मर्यादा. 1969 मध्ये त्या कायद्यात बदल करण्यात आला आणि एक वाक्य भर घालण्यात आली. ते वाक्य होतं की ओके, निवडणूक खर्चाची ही मर्यादा, परंतु त्यातून पक्षाने केलेला खर्च आणि उमेदवाराच्या मित्रांनी केलेला खर्च हा त्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत धरला जाणार नाही. म्हणजे मग त्या कायद्याला अर्थ काय उरला? पोपट पालथा पडलाय, त्यांनी पंख पसरलेत, चोच आ वाचली आहे, काही खातपीत नाही आहे, मेला नाही म्हणायचं एवढंच. कारण पोपट मेला म्हणला तर म्हणणारा मरणार आहे त्या गोष्टीमध्ये, अशी गोष्ट आहे, लोककथा आहे. त्यामुळे आता तो राजाचा लाडका पोपट मेला तर त्या राजाने तो मरायला लागला सारखा, तर ते जो येऊन सांगतोय की ओ राजा राजा तुझा पोपट मेला, तो मेला माणूस येऊन सांगणारा. म्हणून मग हुशार प्रधान आहे त्याला की आता कसं सांगायचं. म्हणून तो महाराजांना सांगतो, महाराज आपला पोपट पालथा पडलाय, पंख पसरले, चोच आवासलेली आहे, पाणी टाकलं तरी तो गिळत नाही, डोळे असे आहेत. मग महाराजच म्हणतात म्हणजे मेला का तो? प्रधान म्हणतो मी नाही म्हणलो, तुम्ही म्हणलात. सेक्शन 77चं तसंच उरला काय अर्थ त्याला की तुम्ही निवडणूक खर्चाची मर्यादा ही आहे बरं का,
पण मित्र आणि पक्षाने केलेला खर्च त्याच्यात धरला जाणार नाही. गेला, संपलाच अर्थ. तुम्हाला दिसेल की एकूण भारतीय राजकारणावर 2 नंबरच्या पैशाचं प्रभुत्व हे तिथून पुढे गुणित श्रेणीने वाढत गेलं. आणि जिथे 2 नंबरचा पैसा आला तिथे अंडरवर्ल्ड आलंच. कारण अंडरवर्ल्डचा आर्थिक आधार समांतर अर्थव्यवस्था आहे, ब्लॅक मनी. आणि जिथे हिशोब नाहीत म्हणजे हवाला, तिथे एक तर परस्परांच्या विश्वासावर चालणार, आणि त्या विश्वासाला कोणी धक्का दिला तर इथं कनपटीला लावलेली पिस्तूल एवढंच उत्तर आहे त्याचं, की चल तुझे भाईगिरी तुझी. आणि मग भारताच्या राजकारणावर जे 2 नंबरचा पैसा आणि गुन्हेगारीकरण ह्याचं प्रभुत्व वाढत गेलं, ह्याचा डायरेक्ट कायदेशीर आधार हा ठरतो. शेषन यांनी काढला चाबूक आणि वचक निर्माण करायला. लक्षात घ्या, शेषन कार्यकारी यंत्रणेतले, कायदा करणे किंवा तो बदलणे त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही. मुख्य निवडणूक आयुक्ताच्या असलेला कायदा डोकं वापरून नीट अंमलात आणायचा. ह्यांनी चाबूक काढला की ठीक आहे ना, कलम 77 म्हणतं ना की मित्रांनी आणि पक्षांनी केलेला खर्च निवडणूक खर्चाच्या मर्यादेत धरला जाणार नाही. ठीक आहे, शेषन यांनी काढलं फरमान की असं जरी असलं तरी तिकडे पक्षाचे केलेले खर्च पण मला सादर करायचे, आणि मित्रांनी वगैरे जरी तुमचा केला असला तरी खर्च सादर करायचा. नंतर जर निवडणूक आयोगाला दिसून आलं की आयोगाला सादर झालेल्या हिशोबामध्ये काही खर्च आलेले नाहीत, तर शेषन म्हणाले की आम्ही ते मानणार तुमच्या अधिकृत निवडणूक खर्चाच्या मर्यादेत. मला जरा तुम्हाला लक्षात आल्यासारखं गांभीर्य दिसत नाही. पकड त्यांनी नरडच धरलं आहे, आणि तरी तास चालू आहे म्हणून मी नरड म्हणतोय. तिकडे ते कायदा जो आहे तो आहे, पण आता तुमचं काय 77, तर मग ते म्हणाले ते हिशोब मला द्यायचेत, पक्षाला करू द्यात खर्च, पक्षाचे हिशोब इकडे पाहिजेत, आणि तुमचे मित्रमंडळी फार करणारे तुमच्याकरता खर्च, त्यामुळे पाहिजेत. तर यालासुद्धा पहिल्यांदा पक्षांनी विरोध केला. यावर पण याचिका झाल्या आणि सुप्रीम कोर्टाने दिले निकाल की निवडणूक आयोग जे करत आहे ते निवडणूक आयोगाच्या आखलेल्या कार्यकक्षेच्या चौकटीत आहे. मी आत्मचरित्र टाळायचा प्रयत्न करतोय, पण आहे त्या चित्रामध्ये IAS मधनं राजीनामा दिल्यावर मी 2दा पुणे लोकसभा मतदारसंघातनं अर्ज भरला होता अपक्ष म्हणून. त्यातली दुसऱ्यांदा मी मागे घेतलं, त्याच्यातला वेळ नाही घालवत. पुढे हा संदर्भ अजून येणार आहे 1-2-3 वेळा. पण जी लढवली म्हणजे फेब्रुवारी 1998, आता 20 वर्ष होऊन गेली त्याला, माझा मागचा जन्म. त्यावेळची ज्याला खासदारकीची निवडणूक लढवायची त्याला खर्चाची मर्यादा 15 लाख होती. तर ती निवडणूक झाली आणि हिशोब सादर केले तेव्हा मी सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलो. मी पैसा लोकांकडूनच गोळा केला होता, तो स्वतंत्रपणे एका अकाउंटवर जमा केला होता. मी सांगितलं होतं की कॅशला मी हातच लावणार नाही आहे, चेक किंवा DDनी द्यायचा, त्याची तुम्हाला पावती मिळेल. त्याची इंडिपेंडंट 5 नागरिकांची कमिटी आहे, ती वॉच करेल की हा सगळा शुद्ध पैसा आणि तो राजकारणासाठी वापरला जातो आहे. ते आपला देश एवढा चॅप्टर देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही सापडणार, हे पण सांगतोय जाता जाता. त्यामुळे निवडणूक कायद्यामध्ये असते व्यवस्था की हे शेषन यांनीच केलं होतं की पत्रका जर छापली तर ती कोणत्या छापखान्यात छापली, तिचा मुद्रक कोण, प्रकाशक कोण आणि किती प्रती छापल्या ह्याचा उल्लेख पाहिजे. तर समजा मी जी काही माझी पत्रकं घेतली छापून, ते छापखाने विचारायचे की साहेब छापायची किती आणि किती छापलं असं पत्रकावर छापायचं किती. छापायची 2 लाख, पत्रकार लिहायचं 2000. का? निवडणूक आयोग शोधत बसा ना, करा सिद्ध की 2000 नाही 2117 छापल्या होत्या प्रती, कर सिद्ध. असंच राजकारण हे खोटेपणावरच उभं आहे. आणि मीच नाही, आधी एकेवेळी अटल बिहारी वाजपेयी हे बोलले सार्वजनिक जीवनात की निवडून आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी जेव्हा शपथ घेतो ना लोकप्रतिनिधित्वाची, त्यावेळेला तो काहीसं खोटं बोलत असतो, किंवा निवडणूक आयोगाला जे सादर, असं वाजपेयी म्हटलेले आहेत. म्हणजे हा प्रश्न केवळ कोणा एका पक्षाचा नाही, लोकशाहीतल्या राजकीय व्यवस्थेचा आहे की राजकारणासाठी लागणारा पैसा सरळ मार्गाने कसा आणायचा आणि तो लोकांना उत्तरदायी कसा ठेवायचा. 98, तर ते 98ची मी निवडणूक लढवल्यावर तर करायचे हिशोब सादर, तर मी केले. मला लोकांनी दिले होते 14,65,000. निवडणूक खर्चाची मर्यादा 15 लाख. तर मला दिले होते 14,65,000, माझा खर्च 14,65,000, तो मी सादर केला. त्यावेळे पुणे लोकसभा मतदारसंघातला दुसरा तगडा उमेदवार होते कलमाडी, सुरेश कलमाडी.
कलमाडींनी सादर केलेला अधिकृत ही खर्च आहे 6,55,000 आणि बारामती मतदारसंघातनं शरद पवारांचा खर्च त्यावर्षी 6 लाख होता. आणि कोणी जरूर म्हणेल की एवढे तरी कशाला केलेत. तेव्हा मी सगळ्यात श्रीमंत, मी शरद पवार आणि कलमाडींपेक्षा श्रीमंत हे लक्षात ठेवायचं. ताई माई अक्का लक्षात ठेवा. पण मूळच्या लोकशाही स्पिरिटची जी दैना आहे म्हणजे त्याच्यात शेषन यांनी जो वचक त्यांनी काढला की ठीक आहे, पक्षाचे हिशोब पाहिजेत, मित्रांनी केलेले असले ते पण पाहिजेत, स्वतंत्र द्यायचे. त्यांनी फॉर्मॅट आखून दिले की निवडणूक सेक्शन 77 निवडणूक खर्चानुसार तुमचा म्हणजे हा फॉर्मॅट. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्या मित्रांनी केला तरी ते मित्रांनी केलेल्या खर्चाचा पण हिशोब पाहिजे आणि पक्षाने केलेला. आणि त्यांनी सांगितलं की जर आम्हाला आढळून आलं की अमुक एक कुठला तरी खर्च झाला आहे आणि तो तुमच्या ह्याच्यात दिसत नाही आहे तर मानला जाणार की तो तुमच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेतला आहे. आणि मग ती जर पार झाली तर 6 वर्षासाठी डिबार. आपल्या पदावरनं पाळणे, कंपन्यांच्या देणग्यांचा मुद्दा सांगून झाला, आयकराचा मुद्दाही सांगून झाला. शेषन यांचा मुख्य निवडणूक आयुक्त या नात्याने सरकारशी संघर्ष सतत चालू होता आणि ते होते एकटे मुख्य निवडणूक आयुक्त. तर आता हे जरा सरकारला आता जड जात आहेत हे सगळे आणि ऐकत नाही त्यांनी एकही. आता ह्यांना जागेवर कसं आणायचं, तर आपला राजकीय वर्ग पण बुद्धिमान आहे, कमी नका समजू तुम्ही त्याला. पंतप्रधान नरसिंहराव होते, मी त्यांच्याबद्दल अजिबात अनादराने बोलत नाही आहे. सरकार आहे आणि जे काही त्या वेळचं झालं ते झालं, त्याची गोष्ट वेगळी. राजकीय वर्ग बुद्धिमान आहे आणि शेषन यांच्याशी फाईट अवघड होती आहे मुख्य निवडणूक. आता काय करा, तर राजकीय सुपीक डोक्यातनं निघालेली कल्पना आहे आणखी 2 नेमायचे निवडणूक आयुक्त, म्हणजे एकूण झाले 3. आणि आता नेमताना ते सरकार दक्षता घेतं. कुठलंच सरकार एवढं बावळट नाही आहे की माणूस तिथे नेमायचा आहे पण तो आपला ऐकेलच याची खात्री नाही आहे पण नेमायचा आहे. असं फक्त शेषन यांच्या बाबतीतच झालं. त्यावेळी पंतप्रधान चंद्रशेखर होते आणि त्यांनी शेषनना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमलं. त्यावेळेला राजीव गांधींचं वाक्य सुप्रसिद्ध आहे की यांना माहिती नाही की हे काय संकट मोल घेत आहेत शेषनना नेमणे. कारण एकदा का घटनात्मक पदावर आले आणि मुख्य निवडणूक आयुक्ताला 6 वर्षाचं संरक्षण आहे. एकदा नेमलं तर 6 वर्षाच्या आधी हात लावता येत नाही. बदलायचं असेल तर जी महाअभियोगाची कार्यप्रक्रिया इम्पीचमेंट ती वापरून रिमूव्हल बाजूला करणे. तर शेषन यांना एकदा अशा पदावर बसवलं की आता 6 वर्ष हाताचं. आता बघतो, आधीची गोष्ट वेगळी होती, IAS ऑफिसर होतो, तुम्ही माझी ट्रान्सफर करू शकत होतात. तरी शेषन यांची कारकीर्द ही टफ ह्याच्याकरता गाजलेलीच आहे. आणि माणूस माझे त्यांचे तर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ते सांगायला वेळ नाही आहे, कारण आज आपल्याला निदान आज आता फायनली हे पूर्ण करायचं आहे. नंतर कधी भेटलो तर जरूर म्हणजे विचाराल तेव्हा सांगेन मी ते. पण माणूस भयंकर आक्रमक, फाटक्या तोंडाचा आणि टेररच होती त्यांची, भयंकर टेररच होती त्यांची. बरं, ते एवढा फाटक्या तोंडाचा, ते दिल्लीमध्ये एकदा मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांच्या अधिकृत गाडीतनं चालले होते. आता दिल्लीची ट्रॅफिक पण भयंकर आहे, दिल्लीपेक्षा भयंकर फक्त पुण्याची ट्रॅफिक आहे. तर ते मोठी सर्कल्स आहेत त्याला. एका ठिकाणी असा उजवीकडनं एक मोटरसायकलवाला आला, तुफान वेगात त्याने ह्यांच्या गाडीला कट मारला. तर शेषन यांना समोर मशीन गन घेऊन हे असायचं संरक्षण, कारमधनं जात आहेत हे ॲम्बॅसिडरमध्ये मागे डाव्या बाजूला आणि पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी तो त्यांचा सिक्युरिटी गार्ड, त्याच्या हातात मशीन गन. तर शेषननी मागच्या सीटवर बसून ड्रायव्हरला सांगितलं की त्या मोटरसायकलवाल्याचा पाठलाग कर. तो बिशाद आहे ड्रायव्हर नाही करत, मोटरसायकलवाल्याचा पाठलाग कर. पाठलाग त्या मोटरसायकलच्या असं शेजारी गेले तसं शेषन म्हणाले शूट हिम. त्या सिक्युरिटी गार्डला घाम फुटला आणि शेषन म्हणाले शूट हिम, नाही तर मी तुझ्या ऑर्डर मी देतोय, शूट हिम. त्यांनी नाही केलं. यांनी बंगल्यावर पोचल्यानंतर दिल्लीच्या आयुक्ताला फोन करून सांगितलं याला बदलून टाकायचं आहे, सस्पेंड करायचं आहे, याला बदलायचं आहे. आणि तो आयुक्त काय बिसादे करत नाही, कारण त्याला माहिती आहे की त्यांनी नाही केलं तर त्यालाच हलवतील तिथनं. मला लक्षात आहे की अजून खरं म्हणजे 5 स्लाईड्स आहेत, पण तरी पुढच्या साधारण 2-2.5 मिनिटांचा चक्क एक मोहच आहे.
ते करताना मला तुम्हाला थोडासा बारकावा सांगावा लागणार आहे. एक जे शासनातले आणि IAS आणि ह्याच्यात जे सिनियर ज्युनियर नातं असतं ना, त्याच्यामध्ये सिनियरनी जर ज्युनियरशी बोलण्यासाठी फोन लावायचा असेल तर त्या सिनियरच्या हाताखालचा कोणीतरी फोन लावतो. तो त्या दुसरा IASच अधिकारी आहे पण ज्युनियर आहे त्याच्या PA कडे जाईल. तो सांगतो की अशा अशा साहेबांना बोलायचं आहे, तुझ्या साहेबाला आधी लाईनवर घे. तो ज्युनियर लाईनवर येतो, तो आल्याचं सांगितलं जातं आणि मग सिनियरचा PA सांगतो की आता ते लाईनवर आहेत, हे तुम्ही, आणि मग बोललं जातं. तर शेषन एकदा मुंबईत मुक्कामाला होते ओबेरॉयमध्ये, आता त्याचं नाव ट्रायडंट. 26/11चा हल्ला ज्या हॉटेलवर झाला तर शेषन मुक्कामाला मुख्य निवडणूक आयुक्त असताना मुक्कामाला ट्रायडंटमध्ये होते. मंत्रालयातनं त्यांना गेला फोन आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव, मला ती व्यक्ती माहिती आहे, नाव सांगत नाही पण एवढं सांगतो की अतिशय साधा सुसंस्कृत माणूस, IAS अधिकारीच पण शेषन सिनियर त्यांना. तर मंत्रालयातनं हॉटेलमध्ये फोन गेला आणि मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीला बोलायचं आहे. आता त्या हॉटेलचं PBX त्यांनी रूममध्ये जोडून दिला. रूममध्ये शेषन यांनी उचला तर आधी हॉटेलच्यानी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीला बोलायचं आहे. म्हणून शेषन यांनी फोन उचलला आणि सांगितलं मिस्टर शेषन स्पीकिंग. तर त्यावेळपर्यंत फोनवर होती मंत्रालयाची टेलिफोन ऑपरेटर. तिने जेव्हा ऐकलं आणि हॉटेलनी जोडून दिला की मिस्टर शेषन ऑन द लाईन, तिकडे शेषनना वाटतंय की आता हे जे कोणी मुख्यमंत्र्याचे सचिव ते लाईनवर, हॉटेलला काय माहिती आणि त्या मंत्रालयातल्या PBXला तिला बिचारीला काय माहिती. त्यामुळे हॉटेलनी जोडून दिला. शेषन म्हणले मिस्टर शेषन स्पीकिंग आणि ही मंत्रालयातली ती म्हणाली की देते जोडून. तर शेषन यांनी फोन होल्ड केला, मंत्रालयातल्या PBXवर जोडला. इकडे हे बसलेले हे सुसंस्कृत वरिष्ठ, यांना काय कल्पनाच नाही आहे. त्यांचा इंटरकॉम वाजला टेबलवरचा आणि PBX म्हणजे ते कधी गेलात लवकरच जा मंत्रालयात तुमच्यावर वेळ येवो अधिकारी म्हणून. तर मेन गेटवरनं जर आत गेलात तर डाव्या हाताला आहे मंत्रालयातला PBX आणि 4 आकडी असतो डिजिट इंटरकॉमचा. तर यांचा वाजला इंटरकॉम म्हणून ते उचलत आहेत. तर ती PBXवरची महिला म्हणाली की शेषन साहेबांना आपल्याशी बोलायचं आहे. ह्यांना वाटलं की शेषन साहेबांचा PA बोलणार, त्यामुळे ह्यांनी फोनवर येऊन फक्त म्हणाले की मी असं असं नाव सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांचा सचिव मी बोलतो आहे. तर ते म्हणतायत अजून की शेषन साहेबांना द्या फोन. ह्यांची वाक्य एवढीच झाली की मी मुख्यमंत्र्यांचा सचिव अमुक अमुक नाव मी बोलतो आहे. शेषन म्हणाले यू आर हिअर बाय सस्पेंडेड. फोन खाली ठेवला त्यांनी. सस्पेंड, वरिष्ठ IAS अधिकारी खटाक सस्पेंड. बरं, त्यांचं वक्तृत्व पण चांगलं होतं आणि तोंड फाटकं होतं हे मी सांगितलंच. तर पुण्यातल्या एका सभेत, पुण्यात मुख्य निवडणूक आयुक्त असताना आले होते शेषन आणि त्यांच्या जे काही बोलायचं त्याच्यात ते सांगत होते की प्रशासनाचं काम आहे निपक्षपाती पाहिजे, तुम्ही कायदा आणि राज्यघटनेच्या आधारावर इत्यादी. पण ते म्हणाले विशेष जबाबदारी IAS अधिकाऱ्यांची आहे, कारण सगळ्यात स्ट्रॉंग ते आहेत, कॉन्स्टिट्युशनल रक्षण पण सगळ्यात त्यांना आहे. तर शेषन यांच्या आणि ते त्या एकाच भाषणातलं नव्हतं. दिस यूज टू बी हिज कॉन्स्टंट रिफ्रेन, म्हणायचे कायम की बहुसंख्य IAS ऑफिसर्स कॉलगर्लसारखे वागतात. म्हणजे ज्याच्याकडून जास्ती पैसा मिळेल, ह्यांचं एवढं भयंकर वर्णन होतं. आणि हिज फेवरेट सेंटेन्स वॉज मोस्ट ऑफ द IAS ऑफिसर्स बिहेव लाईक मॉडर्न कॉलगर्ल. तर ते पुण्यातल्या भाषणात पण आलं त्यांच्या. आणि त्यांना काय माहिती हे पुणे आहे. पण त्यांचं बोलणं संपल्यावर एकाने हात वर केला. पुण्यातला प्रत्येक नागरिक पंतप्रधान असतो, त्याला वेळ नसतो म्हणून तो मोदींना सांगतो कारभार तुम्ही चालवा, जिथे अडचण येईल मला विचारा, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. इकडे मला माझ्या टायरचं पंक्चर काढायचं, आत्ता तूर्त वेळ नाही मला. शेषांना काय कल्पना, त्यांच्या मूळच्या भाषणात येऊन गेलं वाक्य मोस्ट ऑफ द IAS ऑफिसर्स बिहेव लाईक मॉडर्न कॉल गर्ल्स. एकाचा हातवर नंतर तो म्हणाला की मिस्टर शेषन यू सेड मोस्ट ऑफ द IAS ऑफिसर बिहेव लाईक कॉल गर्ल्स, यू आर IAS ऑफिसर. हां, शेषन शांत चेहऱ्याने म्हणाले येस बट आय एम नॉट मॉडर्न. ॲक्च्युली माझं तरी सांगताना थोडंसं आहे, त्या विचारणाऱ्याने विचारलं होतं यू सेड मोस्ट ऑफ द IAS ऑफिसर्स बिहेव लाईक मॉडर्न कॉल गर्ल्स, यू आर IAS ऑफिसर, डिड यू बिहेव द सेम वे. तर शेषन म्हणाले येस इवन आय डिड सो, द ओनली डिफरन्स इज आय वॉज नॉट मॉडर्न.
म्हणजे एक ब्लंटनेस त्याच्यातला. पण त्यांनी ज्या तऱ्हेने हा चाबूक काढला आणि आचारसंहितेची अंमलबजावणी, व्हिडिओ घेतलेले नेमले शूटिंग करायला, जे चाललंय ते निपक्षपाती होते. आवश्यक त्या ट्रान्सफर्स त्यांनी घडवून आणल्या. तर बाय द वे मला वैयक्तिक एक आहेच एक आनंदाचा भाग, मी त्याला अभिमान नाही म्हणत, पण निवडणुकांच्या उंबरठ्यावर माझी बदली झाली आहे रायगडचा कलेक्टर. ते निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने झाली आहे, ती घ्यावी लागते. ती प्रशासनातला तो नियम आहे की ते आता जर करणार असलात बदल्या तर त्याला त्यांची पाहिजे. मग आता ठरलं की आता ह्यांना जागेवर कसं आणा, तर आणखी 2 आयुक्त, निवडणूक आयुक्त. याला शेषन यांनी आव्हान दिलं सुप्रीम कोर्टात. आणि एकेवेळी सुप्रीम कोर्टाने खरंच अशी एक भूमिका घेतली की मुख्य निवडणूक आयुक्तांच्या स्थानाला धक्का देईल असं काही नेमून नाही चालणार. तर आता विषय लक्षात घ्या, मूळच्या कलम 324 मध्ये केवळ एकच सदस्य असेल निवडणूक आयोग असं नाही आहे म्हटलेलं. निवडणूक आयोग असेल, मुख्य निवडणूक आयुक्त असेल, आणि उलटी व्यवस्था आहे की त्या त्या वेळच्या गरजेनुसार आणखी निवडणूक आयुक्त नेमले जातील. हे होतं. ह्याला मी राजकीय नेतृत्वाची सुद्धा बुद्धिमत्ता म्हणतो की त्यांनी याच्या आधारावर 2 नेमले. आणि जे कोणी 2 नेमले ती सरकारने घेतलेली दक्षता की हे फार शेषन यांच्या कह्यात जाणारे तर नाही पाहिजेत, असा तसाच विषय आला तर ते आपल्या बाजूचे पाहिजेत. 3 सदस्यांचा झाला निवडणूक आयोग. शेषन यांनी आव्हान दिलं त्याला की यांनी तुम्ही ही जी घटनात्मक यंत्रणा आहे तिच्या स्थानालाच धक्का लावताय. ते एकेवेळी आधी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की जरी 3 असले तरी निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त हे त्या दोघांचे प्रमुख असतील आणि त्यांचं मत महत्त्वाचं ठरेल. पण काहीसं एक प्रकारे देशाचं थोडं दुर्दैव आहे की निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांचा पण झगडा झाला. शेषन यांचं नाव मोठं होत गेलं होतं, विशेषतः ते मिडल क्लासचे तर हिरोज बनले होते आणि ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांचं त्यांना निमंत्रण असायचं. तर एका चेन्नईच्या कार्यक्रमात आणि शेषन मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत होते. तर ते चेन्नईच्या एका कार्यक्रमात बोलले की देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भयंकर भ्रष्टाचार आहे. त्यात बोलताना ते म्हणाले ते शिक्षणासकट आहे. आणि मग कोणीतरी नंतरच्या प्रश्नोत्तरात म्हणाला की न्यायव्यवस्थेबाबत मग तुमचं काय मत आहे. तर शेषन म्हणाले होते की दुर्दैवाने न्यायव्यवस्थेत पण भ्रष्टाचार आहे आणि दुर्दैवाने तो सर्वोच्च पातळीपर्यंत आहे, असं ते बोलले. त्याच्या दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या ॲटर्नी वकिलांना पाचारण केलं आणि व्हर्बॅटिम सांगतो शब्दशः की सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या वकिलाला म्हणाले की तुमच्या क्लायंटला तोंड सांभाळून बोलायला सांगा, अदरवाईज त्याला जागेवर कसं आणायचं आम्हाला माहिती आहे. इथून पुढे हा संघर्ष घडला आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राज्यघटनेत म्हटलं आहे की मुख्य निवडणूक आयुक्त आणि काळाच्या त्या वेळच्या गरजेनुसार दोन म्हणजे नेमता येतील. तर मग सुप्रीम कोर्टाने दृष्टिकोन घेतला की जर एकापेक्षा जास्ती असले तर आहेत ते सगळे समान आहेत. आणि मग मुख्य निवडणूक आयुक्ताचं काय स्थान, फर्स्ट अमंग इक्वल्स. तेव्हा कुठल्याही मुद्द्यावर जर काही मतभेद झाले तर काय करायचं, मतदान आहे तिघांचं, तिघांमधल्या ज्या बाजूचे दोघं ते ठरणार. म्हणजे यशस्वीरित्या मुख्य निवडणूक आयोगाच्या स्थानाला काहीसा धक्का बसू शकला. पुढे खरंच असे प्रकार घडलेले आहेत. 2009च्या निवडणुकीच्या काळात आधी जी गोपालस्वामी आयुक्त होते आणि दुसऱ्या दोनांमधले एक होते नवीन चावला. त्यांचं अलीकडे पुस्तक आलं आहे, एव्हरी व्होट काउंट्स, अशी त्यांनी एकूण निवडणूक आयोगाची फार आकर्षक आणि चित्तथरारक कहाणी दिली. त्याच्यात त्यांनी हा सगळा संघर्ष त्यांच्या दृष्टिकोनातून मांडला आहे. पण मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी आणि एक निवडणूक आयुक्त नवीन चंद्र चावला यांचा अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. त्यातला एक होता काश्मीर विधानसभेची निवडणूक घ्यायची की नाही घ्यायची. गोपालस्वामी यांचं मत होतं घ्यायची नाही. नवीन चावला आणि आणखी एक, या दोघांचं मिळून मत होतं घेतली पाहिजे. शेषन यांच्या संदर्भातल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे 2 विरुद्ध 1 ते होणं भाग आहे. अशा वेळी गोपालस्वामींनी भूमिका घेतली की
निवडणूक आयुक्त यांचा राज्यघटनेत उल्लेख नाही आहे. राज्यघटनेत उल्लेख मुख्य निवडणूक आयुक्त आहे. याचा अर्थच आहे की दुसऱ्या निवडणूक आयुक्तांवर काही कारवाई करायची असेल तर ती करण्याचे अधिकार मुख्य निवडणूक आयुक्ताला आहेत. असा निवडणूक आयोगाच्या अंतर्गत संघर्ष उभा राहिला. एवढंच आहे की काळानुसार 2009च्या निवडणूक प्रक्रियेच्या मध्येच गोपालस्वामींची मुदत संपली आणि त्यांच्या जागी नवीन चावला मुख्य निवडणूक आयुक्त बनले. पण मुख्य निवडणूक आयुक्ताव्यतिरिक्तच्या निवडणूक आयुक्तांना घटनात्मक संरक्षण अजूनही नाही आणि तो प्रस्तावित काही निवडणूक विषयक सुधारणा आहेत त्याच्यात अजूनही पेंडिंग विषय. तसा आपण काळा पैसा आणि गुन्हेगारीबाबत 2 शब्द का विना बोललो. त्याबाबत एकेवेळी व्होरा समिती नेमलेली होती. हे वरिष्ठ IAS अधिकारी N व्होरा. त्यांचा अहवाल प्रक्षोभक आहे कारण त्यांनी राजकारण आणि गुन्हेगारी जगताच्या संपर्काचे पुराव्यांसकट आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांसकट उल्लेख आहेत. पण आता त्या अहवालाला 20-22 वर्ष होऊन गेली, त्याच्यावर कारवाई पुढे काही नाहीच आहे. पण काळाचौघात हे एवढे तर बदल झाले. नाईलाज म्हणून मी एक गोष्ट आनंदाने सांगतो की जी काही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवली त्यावेळी असा कोणताही कायदा नसताना, कारण माझा आग्रह होता की झाला पाहिजे, ते म्हणजे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली सर्व संपत्ती आणि उत्पन्नाची साधनं ॲफिडेव्हिट फॉर्मॅटमध्ये सादर केली पाहिजेत अर्ज भरताना. तर ती मी केली होती. कारण काय प्रॉब्लेम नाहीच आहे ना, काही दातावर मारायलाच पैसा नाही तर काय प्रॉब्लेम. पण सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही पण करा आता. पण सुदैवाने ह्याची पुढे कायद्यात बदल झाला आहे आणि आता लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यात बदल होऊन निवडणुकीचा जो उमेदवार अर्ज भरतो आहे त्याच्यावर ही 2 कायदेशीर बंधनं आली मधल्या वर्षांमध्ये की तो निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी आपली एकूण संपत्ती किती आणि आपली उत्पन्नाची साधनं काय हे सादर करायचं आहे. आणि ते ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र म्हणजे ते खोटं ठरलं तर तो फौजदारी अजामीनपात्र म्हणजे नॉन बेलेबल कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि अर्थातच कारवाई जर झाली तर 6 वर्ष निवडणूक प्रक्रियेतनं बाद होऊ शकतो. तसाच मग आधी सर्वोच्च न्यायालयाने दृष्टिकोन घेतला आणि त्यानुसार मग RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 8 आहे त्याच्यातला आवश्यक तो बदल झाला. ही सुप्रसिद्ध केस आहे लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेली जुलै 2013 मधला निकाल आहे हा. लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यांनी सांगितलं की एखादा लोकप्रतिनिधी निवडून जरी आला आणि त्याच्याविरुद्धच्या गुन्हेगारी केसेसचा नंतर निकाल लागला पण लागलेल्या निकालात गुन्हा सिद्ध आणि असलेली शिक्षा 2पेक्षा जास्ती वर्ष तुरुंगवास आहे तर झालेली निवडणूक पण रद्द. एवढंच नाही तर मग निवडणूक आयोगाने त्याला आणखी जोड दिली की निवडणुकीचा अर्ज भरतानाच जर त्या उमेदवाराविरुद्ध काही प्रलंबित केसेस पेंडिंग तर त्याचा तपशील त्यांनी द्यायचा त्याच्यात. तिथे निवडणूक आयोगाची भूमिका होती की मतदाराला जर आपला निर्णय घ्यायचा आहे तर तो घेण्याचा डेटा त्याच्या हातात पाहिजे. कारण निवडणूक आयोग कायदा नाही बदलू शकत. त्यामुळे ज्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत त्यांना निवडणुकीला बंदीच करा हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. पण गुन्हे असले तर ते सांगायला पाहिजेत आणि लोकांना ते माहिती करून द्यायला पाहिजेत. मग लोक ठरवतील द्यायचा का नाही. एवढा तर बदल मधल्या काळात झाला. हा एक निवडणूक सुधारणांचा मोठाच आहे विषय. घड्याळ मला सांगतं की मी त्याला आत्ता हात लावणार नाही आहे कारण मला माहिती आहे की एकूण ही मालिका ठरली आता 3 भागांची. तर तिचा काय मला शेवट करायचा आहे मला माहिती आहे. त्यामुळे मी म्हणणार आहे की एवढं नोंदवून घ्या फक्त की निवडणूक सुधारणा. जर्मनीतल्या निवडणूक पद्धतीचं नाव आहे लिस्ट पद्धत. जर्मनीतला मतदार वैयक्तिक उमेदवाराला मतदान करत नाही. जर्मनीच्या बुंडेस्टॅग म्हणजे लोकसभा 634 सदस्य असतात. तर निवडणुकांच्या वेळी प्रत्येक पक्ष नंबर 1 ते 634 अशी आपली यादी जाहीर करतो. त्याला म्हणतात लिस्ट. आणि जर्मन मतदार जाऊन मतदान करतो पक्षाला. मतं मोजली जातात आणि जेवढे टक्के मतं आहेत तेवढी टक्के सीटं तुम्हाला लोकसभेत मिळणार. बुंडेस्टॅग आणि ते पहिले टॉप टू बॉटम पहिले एवढे ही जर्मन पद्धत आहे. आपल्या ज्या फर्स्ट पास द पोस्ट या पद्धतीतल्या त्रुटींमुळे
आपल्या देशात चर्चा चालू होती की आपण ही जर्मन पद्धत स्वीकारावी. तर मी मधल्या 2 निवडणुकांच्या वेळात दोन्ही वेळा एंजेला मर्केल आणि त्यांचा कॉन्झर्वेटिव्ह डेमोक्रॅटिक युनियन CDU निवडून आला. पण जर्मनीमध्ये चर्चा चालू होती की आपण भारताची पद्धत स्वीकारायला पाहिजे. का? तर लिस्ट पद्धतीमुळे जे उमेदवार जे जाणार बुंडेस्टॅगमध्ये त्यांना लोकांना कधी सामोरं जावंच लागत नाही. फक्त हायकमांडची मर्जी मिळवली की हायकमांडच्या लिस्टमध्ये वर तुम्ही येता. आणि समजा माहिती आहे की CDUला 40% मतं मिळणार आहेत. SDP सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ती जर्मन राजकारणातली लेफ्टिस्ट पार्टी, तिला 40% मिळणार आहेत. आणि याच्या आधीच्या निवडणुकीच्या आधीच्या 30 वर्षात ग्रीन्स म्हणजे पर्यावरणाचा पक्ष तर त्यांना सरासरी 20% मिळायचे. त्यामुळे एक अंदाज असतो. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांच्या गुडबुक्समध्ये राहून आपलं नाव ते पहिल्या 40% आलं पाहिजे. लोकांना सामोरं जावंच लागत नाहीत, लोकांची कामं करावीच लागत नाहीत. ते बोट भारताकडे उलट दाखवत होते की पक्षाचं जर तिकीट मिळायचं असेल आणि मिळाल्यावर मतदारसंघात निवडून यायचं असेल तर लोकांकरता झटावं लागतं, तुमचा चेहरा दिसावा लागतो. लोक अडचणीत आहेत तेव्हा. नाही तर तुम्ही म्हणाल ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का, ती ताईमाई अक्का पण बरोबर कान पकडतेच की मुर्दा बसवला तुझा, हे असा असा पूर झाला तेव्हा होता कुठं तो. अकाउंटेबिलिटी. तर ही मानवी अस्तित्वाची एक गंमत आहे की आपण म्हणतो जर्मन राज्यघटनेतली सूत्र आपण स्वीकारायला पाहिजे, जर्मनी म्हणते भारतीय राज्यघटने, ते पुढचे पण आहेत. आणि विषय अपुरा राहणार आहे सगळा. आणि मी आज थांबवणार आहे. असेल तर नंतरचे तास किंवा त्याला शंका आल्यास तेव्हा फिक्स टेन्युअर म्हणजे जर्मन राज्यघटनेमध्ये बुंडेस्टॅगला 4 वर्ष आहेत फिक्स्ड. मुदतपूर्व निवडणूक ही कन्सेप्टच नाही आहे जर्मन राज्य, फिक्स टेन्युअर. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव पण जर्मन राज्यघटनेनुसार नुसता अविश्वास प्रस्ताव आणून चालत नाही. त्या प्रस्तावाच्या ओळीतच लागतं की जर या सरकारवर अविश्वास व्यक्त करत असाल तर याच मतदानान्वये कोणावर विश्वास व्यक्त करतो आम्ही हे पण पाहिजे. ह्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह व्होट ऑफ नो कॉन्फिडन्स. की नुसता अविश्वास प्रस्ताव नाही म्हणायचा, कन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे आम्ही जर हे सरकार खेचणार आहोत खाली तर हे खेचलं तर त्याच्या जागी आणणार कोणतं आहोत. तर भारताच्या बाबत चिंतन चालू आहे, त्याच्यात हे चालू आहे. कारण आपल्या राजकीय जीवनाला अस्थिरता येते. अविश्वास प्रस्ताव नुसता आणता येतो, सरकारं पाडता येतात, पण पाडली म्हणून दुसरी देता येतात असं नाही आहे. त्याच्या अभ्यासाची काही फार महत्त्वाची आहेत पण मी आत्ता त्याच्यात जाणार नाही आहे. ज्यांना लक्षात राहील ते नंतरच्या तासांना किंवा असं विचाराल तर सविस्तर सांगीन. नाही तर भाग 4 करावा लागणार, एवढं नाही करायचं. म्हणजे आपला मग 19व्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपला विषय पूर्ण होईल. निवडणूक संदर्भात काही गाजलेल्या केसेस, तर त्यातली तर 1970च्या लोकसभा निवडणुकीबाबत रायबरेली मतदारसंघातली इंदिराजी विरुद्ध राजनारायण, हिचा तर सगळ्या भारताच्या एकूण घटनात्मक वाटचालीवरच फार मोठा ठसा आहे. आणि त्याही वेळचा विषय आणि तो आत्ताचाही आहे. त्यामुळे तर रमेश प्रभू शिवसेनेच्या तिकिटावर लढवत असताना त्यांनी मतदारसंघामध्ये हिंदू या शब्दाचा उच्चार करून मतं मागितली होती. तर RPAमध्ये व्यवस्था आहे की जातीपाती आणि धर्माच्या नावावर मतं मागणं गुन्हा आहे, परवानगी नाही आहे. तर रमेश प्रभूंविरुद्ध निकाल लागला आणि त्यांची झालेली निवड रद्द करण्यात आली. याउलट जेव्हाची एक वेळ आहे की मनोहर जोशी दादर मतदारसंघातनं लढवले होते आणि निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा हिंदुत्व होता. निवडून आले, त्यांच्याविरुद्ध पण केस झाली, पण सुप्रीम कोर्टासमोर झालेले युक्तिवाद आणि ते ग्राह्य मानून सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे की हिंदुत्व ही विचारधारा कोणाला पसंत नाही, त्याची त्याची मर्जी, ही लोकशाही आहे, पण ही घटनाबाह्य नाही, कॉन्स्टिट्युशनल. की हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली तर त्याचा अर्थ ती हिंदू धर्माच्या नावावर मागितली तर असं नाही आहे. हिंदुत्व एक विचारधारा आहे. पसंत ज्यांना नाही त्यांना हक्क आहे की मतं देऊ नका, पण मनोहर जोशींची निवड वैध ठरवली. आणि व्यक्तिशः मनोहर जोशींची निवड वैध ठरवली ह्यापेक्षा घटनात्मक जास्त मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे ही जी विचारधारा हिंदुत्व ही घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य विदिन द फ्रेमवर्क ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तशी पुढची मी मगाशी सांगितलेली लिली थॉमस, तर ती तारीख 10 जुलै 2013 आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची तारीख 10 जुलै 2013 आहे. राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची असते. निवडणूक झाल्यावर सरकार बनवायला कोणाला पाचारण करायचं, स्पष्ट बहुमत असल्यास राष्ट्रपतींचं काम सोपं आहे.
पण कोणाला स्पष्ट बहुमत नसल्यास मात्र पहिलं निमंत्रण कोणाला द्यायचं, मग युत्या किंवा आघाड्या असल्या तर कोणाला, आणि मग त्यातली निवडणूक पूर्व युती किंवा आघाडी कोणती आणि निवडणुकोत्तर कोणती याच्या आधारावर ठरेल. एवढ्यावर मी पुढे सरकणार आहे आजच्या पुरता. महाराष्ट्रामध्ये अशा वेळा आल्या तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल P.C. अलेक्झांडर यांनी काही चांगले संकेत लोकशाहीकरता आखून दिले. मी वेळेअभावी त्या संकेतही असे बोटावर मोजून आणि 2 ओळी सांगतोय. त्यांनी आखून दिलेला एक संकेत आहे की विसर्जित सभागृहामध्ये जे सरकार सत्तेत होतं त्याला जर लोकांनी पुन्हा स्पष्ट बहुमत दिलेलं नसेल तर त्याचा अर्थ आहे की लोकांनी जनादेश नाकारलेला आहे. त्यांना सरकार बनवायला पहिलं निमंत्रण नाही झालं. पहिलं कोणाला जाईल? अँटी इन्कम्बन्सी. आणि दुसरा निकष P.C. अलेक्झांडर यांनी वापरला, सांगितला की जर निवडणूक पूर्व युती असेल म्हणजेच मतदारसंघ वाटून घेतलेत आणि एका कॉमन निवडणूक जाहीरनाम्यावर लोकांकडे मतं मागितलेत, तर अलेक्झांडर यांनी राज्यपाल या नात्याने भूमिका घेतली की सभागृहाच्या पटलावर मी त्यांना एक गट म्हणून मोजणार आहे. जरा मी खरं म्हणजे वेगात सांगतोय पण मला वाटतंय तुम्हाला लक्षात येतं आहे म्हणूनच मी बहुधा 1.5-2 मिनिटात पूर्ण करतो. 1995च्या मार्चमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे जे निकाल लागले त्याच्यामध्ये त्यावेळेला एकच काँग्रेस होती, ती शरद पवारांच्या नेतृत्वाखाली होती आणि साधारण 80च्या आसपास सीट आहेत. पण सेना भाजप युती होती आणि शिवसेनेला मिळाली होती 72 सीटं, भाजपला होती 66. तर निवडणुकीनं आणि राज्यपाल अलेक्झांडर, तर सेना भाजपचं ठरलेलं होतं की ज्याची जास्ती सीटं येतील त्याचा मुख्यमंत्री, कमी येतील त्याचा उपमुख्यमंत्री. आणि मग लोकशाही संकेतानुसार शिवसेनेची 72 आली तर त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक झाली आणि त्यांनी आपला नेता म्हणून मनोहर जोशींची निवड केली. भाजपच्या निवडून आलेल्या 66 आमदारांची बैठक झाली जी व्हावी लागते, त्यांनी आपला नेता म्हणून गोपीनाथ मुंडेंची निवड केली. त्यानंतर अलेक्झांडर यांनी पहिलं निमंत्रण मनोहर जोशींना दिलं आणि ते थांबले 3-4 दिवस. तर आधी मनोहर जोशींनी दावा केला सेना भाजपच्या वतीने, दावा शरद पवारांनी पण केला. त्यांनी सांगितलं की तरी सर्वात मोठा पक्ष आमचा आहे. काँग्रेसकडे 80 होते, सेनेकडे 72 आणि भाजपकडे 66. तेव्हा राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे काँग्रेसनी पण दावा केला की पहिलं निमंत्रण आम्हाला द्या आणि बहुमत सिद्ध करायची संधी द्या. ते दुनिया जानती आहे की शरद पवारांना एकदा सरकार बनवायला परवानगी दिली तर ते बहुमत कसं पण सिद्ध करू शकतात. प्रश्न कोणाला द्यायची, घटनात्मक प्रश्न की पहिली संधी कोणाला. अलेक्झांडर यांनी भूमिका ह्या 2, विसर्जित विधानसभेत सरकार काँग्रेसचं होतं आणि तुम्हाला स्पष्ट बहुमत होतं, जनतेने तुम्हाला त्यावरून 80वर आणलं आहे आणि सेना भाजप युती ही निवडणूक पूर्व युती आहे. ह्याच्या बरोबर उलटं आव्हान 1999च्या ऑक्टोबरमध्ये पुन्हा उभं राहिलं. त्यावेळी काँग्रेस फुटला, राष्ट्रवादीची स्थापना झाली 10 जून 1999ला शिवाजी पार्कवर आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये विधानसभेतसुद्धा 288 सर्व मतदारसंघात काँग्रेसचा पण उमेदवार, राष्ट्रवादीचा पण. आणि याउलट युती अजून होती, युती सप्टेंबर 2014पर्यंत होती. त्यामुळे युती होती म्हणून राजकीय गणित होतं की आता विधानसभेच्या घेतल्या तर एकूण वाजपेयींबद्दल चांगलं मत आहे, केंद्रातलं सरकार त्याबरोबर आपला पुन्हा 5 वर्ष फिक्स होतील म्हणून झाल्या निवडणुका. महाराष्ट्राच्या मतदारांनी लोकसभेत पाठवताना सेना भाजपचे जास्त खासदार पाठवले पण विधानसभेमध्ये असलेलं सेना भाजपचं बहुमत गेलं आणि दोघांची मिळून बेरीज 100च्या खाली आली. आता या दोघांनी ती काहीतरी 92-94 ती दोघं मिळून सेना भाजप, त्यांनी पुन्हा राज्यपालांकडे दावा केला की विधानसभेच्या पटलावरचा सगळ्यात मोठा गट आम्ही आहोत. इथे अलेक्झांडर यांनी निकष वापरला, विसर्जित सभागृहात सरकार तुमचं होतं, त्याच्यात तुमच्याकडे 138 सीटं होती, लोकांनी तुम्हाला 138वरनं काहीतरी 92 वगैरे, ह्याचा अर्थ जनादेश तुमच्याकरता नाही, दुसऱ्या कोणाची बेरीजच होत नव्हती. महाराष्ट्राला 3-4 आठवडे सरकार नव्हतं पण तेवढा काळ राज्यपाल या नात्याने ते थांबले. आणि मग पुढे जेव्हा घडून आलं, इन कोर्स जातीयतावाद्यांना सत्तेपासून दूर ठेवायला आपण एकत्र येऊयात, मग येऊन पुढचे जे आपल्याला माहिती आहे की त्याच्या पुढच्या 3 निवडणुका आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी पुढच्या जिंकल्या. पण राज्यपालाचं जे निपक्षपाती काम आहे त्याचे अलेक्झांडर यांनी योग्य निकष आखून दिले
आपल्याला ह्या मुद्द्यावर आज प्रार्थनेसाठी डोळे मिटायचे. आणि मला जर कोणी विचारलं की आता 3 भाग त्यातल्या 3ऱ्या भागाच्या शेवटाकडे आहे थोडी घाई, नाही तर मी तुम्हाला काही अतिशय चित्तथरारक आणि अभ्यासालाही तितक्याच महत्त्वाचे ते सांगितले असते. पण ह्याच्यावर थांबूयात आपण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जो जो वय वर्ष 18च्या पुढे आहे ह्याचं मतदान करणे हे पवित्र कर्तव्य. झालेल्या 3ही सत्रांच्या मधलं जर मला विचारलं म्हणून मी त्यावर शेवट करतोय की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता. 3 भागात आपण निवडणूक, राज्यघटना, कायदे, नियम आणि ते करताना एकूण सगळ्या भारताचंच पुढे सरकत गेलेला आढावा आपण पाहायचा प्रयत्न केला. शेवटचे काही मुद्दे मला माहिती आहे की वेळेचं गणित नीट मी पाळलं असतं तर त्या मुद्द्यांविषयी थोडं मी बोललो असतो. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता तर तो आहे, इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. लोकशाहीमध्ये लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळतं. म्हणजे लोकांनी आपली लायकी चांगलं सरकार मिळण्याची असायला पाहिजे हे दाखवून देणं आवश्यक आहे. खरं म्हणजे त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला सुशिक्षित म्हणवणारा मध्यम वर्ग हा सर्वात कमी मतदान करतो. आपल्या देशाच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की उलट गोरगरीब, कारण त्याला कळलं आहे बरोबर गोरगरिबाला की आपण कितीही गोरगरीब असलो तरी ते आपल्या मतातली ताकद त्याला कळली आहे. तो त्या मतदानाच्या दिवशी उलट येतो आणि मतदान करतो. पण मी पुन्हा पुन्हा म्हणतो की सुशिक्षित म्हणवणारे ह्यांना कसं काय सुशिक्षित म्हणायचा प्रश्नच आहे की ते मतदानाच्या दिवसाला सुट्टी समजतात. शिवाय त्याला जोडून जर आलं, मी खरंच सांगतोय, 2009ची निवडणूक ही 26/11च्या पार्श्वभूमीवर होत होती. 26/11 नंतर 2008 आहे 26/11 आणि 2009च्या मे म्हणजे त्याच्या आधी निकाल लागून सरकार बनण्याची प्रक्रिया 2009च्या मेमध्ये होणार. म्हणजे 26/11पासूनच्या 6 महिन्याच्या आत निवडणूक होती. मुंबईची सर्वच्या सर्व सीटं काँग्रेसने जिंकली आणि मतदानाचं प्रमाण 41% होतं. काय झालं मुंबईला, मुंबईकराला, मुंबईच्या मतदाराला? तर ते मुंबईच्या मतदानाच्या दिवसाला जोडून 2-3 सुट्ट्या आणि शिवाय एक शनिवार रविवार हे आले. सुशिक्षित म्हणवणारा मध्यम वर्ग सुट्टीवर. आणि नंतर मात्र 5 वर्ष दिवाणखान्यात बसून सगळेच पक्ष कसे वाईट आहेत, सगळेच कसे चोर आहेत, सगळेच कसे 2 नंबरचा, तुला म्हणायचा हक्क नाही, हे लक्षात घे. उलटं आहे की देशामध्ये काही चांगलं घडायचं असेल तर मानवाचाच इतिहास पाहिला तर कायम हे दिसेल की जेव्हा मध्यम वर्ग जागा होतो आणि आपली कातडी बचाव वृत्ती सोडून प्रसंगी उतरतो त्यावेळी मोठं परिवर्तन घडतं. याचं कारण समारोप आत्ता करतानाही समजायला अतिशय सोपं आहे की राजकीय सामाजिक व्यवस्थेच्या त्या टप्प्यातला श्रीमंत वर्ग तो परिवर्तनाला उतरेल कशाला? तो कारण तो श्रीमंत आहे, त्याचे सगळे हितसंबंध त्या व्यवस्थेत सांभाळले जातच असतात. या उलट जो नाडलेला गोरगरीब वर्ग आहे त्याचा रोजचा संघर्षच इतका अशक्य असतो की त्याला मान वर करून तो लढायला उभा राहील हे शक्यच नसतं त्याला. अशा वेळी बदलाचं नेतृत्व देण्याची ऐतिहासिक जबाबदारी मध्यम वर्गाकडे असते. तो जर या कातडी बचाव वृत्तीने आणि जाऊ द्या कशाला मतदान करायचं तर मग इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. तेव्हा मी एवढ्यावर थांबतोय की आपलं सगळ्यांसकट लोकांचं पहिलं काम आता मतदान करा. ते मुक्तपणे करा, निर्भयपणे करा. ते ठीक आहे, तुमचे विचारधारा तुम्हाला पटलेला न पटलेला ह्याच्या सगळ्या सकट, पण मतदान हे पवित्र कर्तव्य आहे आणि ते बजावून मतदारांनी दाखवून दिलं पाहिजे की चांगलं सरकार मिळण्याची आपली योग्यता आहे. प्रार्थना करूयात.